प्रभूची स्तुती असो. Praise be to the name of the Lord. परमेश्वराने आम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे. Truly, God has given us independence. भारताला 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळाले आहे. On 15th August, India got its परंतु independence. परमेश्वराने आम्हाला त्यापूर्वीच स्वातंत्र्य दिलेलं आहे. But God gave us freedom त्याने आमच्यावरती कृपा केलेली आहे. and He has blessed us. यामुळे त्याची उपासना करण्याकरता आज आपण या ठिकाणी एकत्र जमलो आहोत. And therefore, this is the reason we have gathered here to worship Him. आपण परमेश्वराची उपासना करणार आहोत. So let's worship the God. आपण सर्वजण या भक्तीमध्ये सहभागी झाला आहात म्हणून आम्ही तुमचे स्वागत करतो. And we welcome you on this special Sunday to worship the Lord. आपण प्रार्थना करूया आणि प्रार्थनेने आजच्या सभेला सुरुवात करू. Let's pray and start the service. प्रिय प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या धन्यवाद देतो. Gracious Heavenly Father, we thank you and we love you. आज पुन्हा एकदा तुझ्या सानिध्यात येण्याचा हा मला प्रसंग दिलास म्हणून तुझे उपकार मानतो. We thank you for giving us this day to come into your presence. आम्हालाही तू स्वातंत्र्य दिलं आहेस की जेणेकरून आम्ही तुझी उपासना करावी. Thank you for giving us freedom so that we can worship you freely. तू आमच्यावरती प्रीती केली आहेस. You have loved us. आमच्यावरच्या प्रीती खातर तू या भूतलावरती आला आहेस. And for the love of your people, you came down on the earth. आमच्याकरता प्राण दिलास And you gave your life for us. आणि आमचा उद्धार केला आहेस. And you have saved us and gave us salvation. या सर्व गोष्टीबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. And we thank you for all these things. यामुळेच आज आम्ही तुझी उपासना करीत आहोत. And this is the reason we can worship you. तू आमचा प्रभू आहेस Because you are our God. आणि म्हणून आम्ही तुझी स्तुती करतो, तुझा धन्यवाद देतो. And that's why we worship you and we glorify your name. आम्ही विशेष रीतीने तुझा आभार मानतो. And at this time, we thank you, Jesus, यासाठी की तू आम्हाला तुझ्या सानिध्यात येण्याचा हा प्रसंग दिलास. for bringing us into your mighty presence. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने या सर्व विनंत्या मागितल्या आहेत म्हणून तू स्वीकार. And all these things we ask in the most matchless name of our Lord Jesus Christ. आमेन. Amen. आमेन. Amen. यावेळेला एक शास्त्रभाग आपण वाचणार आहोत. Now there will be Bible reading. स्तोत्रसंहिता याचा 88वा अध्याय. We are going to read Psalms 88. आपल्याकडे शास्त्र असतील तर आपण उघडूया आणि पाहूया. And if you have Bible, you can open to Psalms 88 and the Bible reading will be done in Marathi. स्तोत्रसंहिता 88. हे परमेश्वरा, माझ्या उद्धारक देवा, मी रात्रंदिवस तुझ्यापुढे आरोळी करीतो. माझी प्रार्थना तुझ्यापुढे सादर हो. माझ्या विनवणीकडे तुझा कान असू दे, कारण माझा जीव क्लेशांनी व्यापिला आहे. माझा प्राण अधोलोकाजवळ जाऊन पोहोचला आहे. गर्तेत पडणाऱ्यात माझी गणना झाली आहे. मी निराधार विरासारखा झालो आहे. मला प्रेतांमध्ये टाकिले आहे. वध होऊन जे कबरेत पडले आहेत, ज्यांचे आठवण तू कधी करीत नाहीस, ज्यांचा तुझ्या हाताचा आधार तुटला आहे, त्यांच्यासारखा मी झालो आहे. गर्तेच्या अगदी तळाशी अंधकारमय स्थली खोल डोहात तू मला टाकिले आहे. तुझ्या संतापाचा भार माझ्यावर पडला आहे. तू आपल्या सर्व लाटांनी मला पिढले आहे. तू माझ्या परिचितांना माझ्यापासून दूर केले आहे. त्यांना माझा वीट येईल असे तू मला केले आहे. मी कोंडलेला आहे, माझ्याने बाहेर निघवत नाही. कष्टामुळे माझे डोळे क्षीण झाले आहेत. हे परमेश्वरा, मी दररोज तुझा धावा करीतो. तुझ्या पुढे मी आपले हात पसरितो. मृतांकरिता तू अद्भुत कृत्य करशील काय? प्रेते उठून तुझी स्तुती करतील काय? तुझ्या कृपेचे वर्णन शवगर्तेत होईल काय? विनाशस्थानी तुझ्या सत्यतेचे वर्णन होईल काय? अंधकारात तुझी अद्भुत कृत्ये प्रकट होतील काय? विस्मरण लोकी तुझे नीतिमत्व प्रकट होईल काय? मी तर हे परमेश्वरा तुझा धावा करीतो. प्रातःकाळी माझी प्रार्थना तुझ्यापुढे सादर होते. हे परमेश्वरा, तू माझ्या जीवाचा त्याग का करतोस? तू आपले मुख माझ्यापासून का लपवितोस? मी तरुणपणापासून पीडा पाहून मरणोन्मुख झालो आहे. तुझ्या भीतीने मी व्याकुळ झालो आहे. तुझा क्रोध माझ्यावर ओढवला आहे. तुझ्या धाकाने मी केवळ नष्टप्राय झालो आहे. त्यांनी जलाप्रमाणे मला दिवसभर घेरले आहे. त्यांनी मला सर्वस्वी वेढून टाकिले आहे. तू माझ्यापासून प्रियजन व मित्र दूर केले आहेत. माझा परिचयाचा काय तो अंधकाराच आहे.
प्रभू वाचलेल्या वचनावरती प्रभू आशीर्वाद पाठवे. यावेळेला आपण इंग्लिशमधून स्तोत्रसंहिता 88 हे ऐकणार आहोत. Let's read Psalms 88 in English. आणि यावेळेला योगितादार हे आपल्यासाठी हा शास्त्रभाग वाचतील. And Sister Yogita Dar will read the Psalms for you in English. Psalms 88. O Lord, God of my salvation, I have cried day and night before thee. Let my prayer come before thee. Incline thy ear unto my cry. For my soul is full of troubles, and my life draweth nigh unto the grave. I am counted with them that go down into the pit. I am as a man that hath no strength, free among the dead, like the slain that lie in the grave, whom thou rememberest no more, and they are cut off from thy hand. Thou hast laid me in the lowest pit, in darkness, in the deeps. Thy wrath lieth hard upon me, and thou hast afflicted me with all thy waves. Thou hast put away my acquaintance far from me. Thou hast made me an abomination unto them. I am shut up, and I cannot come forth. Mine eyes mourneth by reason of affliction. Lord, I have called daily upon thee. I have stretched out my hands unto thee. Wilt thou show wonders to the dead? Shall the dead arise and praise thee? Shall thy loving kindness be declared in the grave, or thy faithfulness in destruction? Shall thy wonders be known in the dark, and thy righteousness in the land of forgetfulness? But unto thee have I cried, O Lord, and in the morning shall my prayer prevent thee. Lord, why castest thou off my soul? Why hidest thou thy face from me? I am afflicted and ready to die from my youth up. While I suffer thy terrors, I am distracted. Thy fierce wrath goeth over me. Thy terrors have cut me off. They come around about daily like water. They compasseth me about together. Lover and friend thou hast put far from me, and my acquaintance into darkness. Let Lord bless the reading of his word. यावेळेला आपण उपासनेमध्ये सहभागी होऊया. Now let's worship the Lord. आणि यावेळेला वर्शिप टीम येऊन पुढे आपल्याला वर्शिपमध्ये मार्गदर्शन करतील. And now worship team will come and lead us into worship. Hallelujah. Hallelujah. Let us come before the Lord with thanksgiving in our hearts this time. त्यास आपल्या हृदयात आभार धन्यवाद घेऊन परमेश्वराकडे As येऊया. yesterday we have celebrated Independence Day, काल आपण आपला स्वातंत्र्य दिन साजरा केलेला आहे. we are free in Jesus' name and we are standing in the presence of God this morning. प्रभू येशूच्या नावाने आपल्याला मोकळीक किंवा स्वातंत्र्य आहे आणि आपण सर्वसमर्थवान देवाच्या उपस्थितीमध्ये And He आहोत. has called us as His own children so that we may serve Him in each and every time of our life. आणि त्याने आपल्याला त्याचे स्वतःचे मुलं म्हटलंय जेणेकरून प्रत्येक वेळेला आपण त्याची सेवा करू शकतो. So let us sing hymn number 533 from Upasna Sangeet. तू बोलाविले सेवा कराया प्रभु आलो आनंदे. आपण उपासना संगीत मधील गीत क्रमांक 533 गाणार आहोत. तू बोलाविले सेवा करायला. तू बोलाविले सेवा कराया प्रभु आलो आनंदे. करी भी
kusa gauri mazgi tab kushishi Prabhu ki odori tari sampatti tab pritichi ihalok karena Bharati taishi sadanandachi nami swargamena Madhuri Prabhu tujashi tava kusa gauri Madhuri tava kushishi Prabhu ki odori Prabhu ki odori Prabhu ki odori Hallelujah. हालेलुया. We are in the presence of God this morning. आज सकाळी आपण देवाच्या उपस्थितीमध्ये आहोत. And God has set us free from all the bondages, every sin, and every burden of our life. परमेश्वराने आपल्याला प्रत्येक बंधनातून, प्रत्येक पापातून, प्रत्येक ओझातून मुक्त केलेला एक सुटका दिली And He आहे. is the King of Kings and the Lord of Lords, seated on the throne this morning. तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू बनून आज सकाळी तो राजसनावर बसला He आहे. has given us the helper, that is Holy Spirit. आणि त्याने आपल्याला मदतगार दिलेला आहे, तो म्हणजे पवित्र आत्मा. And we can depend upon Holy Spirit in our life, in every situation of our life. आणि आपल्या जीवनाच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये आपण पवित्र आत्म्यावरती निर्भर राहू शकतो, अवलंबून राहू शकतो. And it's written in the Word of God that when God touched the lame, he started walking. आणि देवाच्या वचनामध्ये लिहिलं आहे, ज्यावेळेस त्याने लंगड्यांना स्पर्श केला ते चालू लागले. This kind of a faith we can receive through the Holy Spirit. पवित्र आत्म्याद्वारे अशा प्रकारचा विश्वास आपल्याला प्राप्त होऊ So let us शकतो. sing this wonderful song, Atma Mandarata, Pentecost ke din saman, Atma Mandarata, and we're going to glorify the name of God through this song. आणि हे गीत गाणार आहोत आणि या गीताद्वारे परमेश्वराच्या नावाचा आपण गौरव करणार And we're आहोत. going to declare that healing is in the name of Jesus. आपण हे जाहीर करणार आहोत की येशूच्या नावामध्ये आरोग्य आहे. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. So wherever you are right now, just remember that God is your healer. आणि जिथे कुठे असाल तुम्ही लक्षात ठेवा की परमेश्वर तुम्हाला स्पर्श करून Amen. आरोग्य देणार आहे. Hallelujah. Hallelujah. आत्मा मंडरता, पवित्र आत्मा मंडरता, आत्मा मंडरता, पवित्र आत्मा मंडरता, पेंटिकोस के दिन समान आत्मा मंडरता, पेंटिकोस के दिन समान
परमेश्वर. हालेलुया. तू ही रब है, तू ही सब है, तू ही कल था, तू ही अब है, तू ही सबसे अलग है. कहते हैं तुझको हम सलाम, सबसे ऊंचा है होना, उसको करते हम प्रणाम, सबसे ऊंचा है होना. यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम. Jesus, worship the Lord. देखे हैं हमने लाखों ऐसे, पर तेरे जैसा कोई नहीं रे. ऐसे वैसे तो है कितने, पर दीवाने हम तो है तेरे. तू ही है आशा, तू ही भरोसा, तू ही है मेरा बस ही एक खुदा. आए हैं हम. आए हैं हम इस शहर में यीशु का नाम ऊंचा उठाने. हम करेंगे बल्ले बल्ले और बोलेंगे आवाज उठा के. तू ही है आशा, तू ही भरोसा, तू ही है मेरा बस ही एक खुदा. बोलो नाम यीशु, नाम यीशु, नाम. 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 यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम. बोलो नाम यीशु, नाम. बोलो नाम यीशु, नाम. यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम. हो, हो, हो. Let us clap our hands and give all glory, honor, and praise to the King of Kings and the Lord of Lords. टाळ्या वाजवून राजांचा राजा प्रभूंचा प्रभू याला मान सन्मान गौरव देऊया. Hallelujah. Hallelujah. It's wonderful to worship the King of Kings and the Lord of Lords. किती अद्भुत आहे राजांचा राजा प्रभूंच्या प्रभूची There is उपासना करणे. freedom in His presence. त्याच्या उपस्थितीमध्ये There मोकळीक is joy आहे. in the presence of God. प्रभूच्या सानिध्यामध्ये आनंद आहे. And when we come in the presence of God and receive the strength from our Lord Jesus Christ, ज्यावेळेस आपण प्रभूच्या सानिध्यामध्ये येतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताकडून ते बळ किंवा शक्ती प्राप्त करतो, we receive His blessings, we receive the anointing through the Holy Spirit. पवित्र आत्म्याद्वारे आपल्याला ते आशीर्वाद प्राप्त होतात, तो अभिषेक मिळतो. And we can realize that once I was a sinner, but when Jesus Christ came in my life, He washed away all my sins. आपल्याला या गोष्टीची खात्री होती की एक वेळेस मी पापी होतो, परंतु येशू ख्रिस्त माझ्या जीवनामध्ये आला आणि माझ्या सर्व पापांना त्याच्या रक्ताने त्याने धुवून शुद्ध केलं आहे. And now I am free. आणि आता मी मोकळा आहे, त्याच्यामध्ये Just किंवा turn to स्वतंत्र your आहे. neighbor and say, I am free. तुमच्या बाजूच्या व्यक्तीकडे पहा आणि मी म्हणा की येशूमध्ये स्वतंत्र In the आहे. name of Jesus, I am free. येशूच्या नावाने मला मोकळीक मिळाली आहे. And I'm so happy because I belong to Jesus Christ. आणि मी इतका खुश आहे की मी प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे. And my God is still sitting on the throne this morning. आणि आज सकाळी माझा प्रभू अजूनही राजासनावर बसला And no आहे. situation, no sickness, no weakness is impossible unto Jesus Christ. आणि कोणती परिस्थिती, कोणती आजार, कोणतेही त्रास प्रभू येशू ख्रिस्ताला शक्य नाही. Because He has won the victory on the cross of Calvary for all you and for me. कारण कॅल्वरीच्या वधस्तंभावर ते तुमच्या आणि माझ्यासाठी तो विजय मिळवला So आहे. that we can sing this song boldly and say, My Redeemer lives. आणि आपण निर्भयपणे हे गीत गात ठेवतो हिमतेने की माझा उद्धार करता जिवंत आहे. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. So as we're going to sing this wonderful and powerful song,
Let's receive your anointing in your life right now. अद्भुत सामर्थ्यशाली गीत गात असताना तुमच्या जीवनामध्ये या Thank you, क्षणी तो अभिषेक Jesus. Yes, स्वीकारा. Lord. Worship you, God. My Redeemer lives. Everybody. My Redeemer lives. My Redeemer lives. My Redeemer
freedom in our life. बीमारी से, गरीबी से, श्रापों से है छुड़ाता, वो नाम है जो अंधों को रोशनी भी है देता। Worship Him down. बीमारी से, गरीबी से, श्रापों से है छुड़ाता, यीशु नाम है जो अंधों को रोशनी भी है देता। जिस नाम में है जिंदगी, यीशु है वो नाम। और जिस नाम में है बंदगी, यीशु है वो नाम। सब मिलकर यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। 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 सबसे ऊंचा है। सबसे ऊंचा है। सबसे ऊंचा है। हो जिस नाम में है जिंदगी। आइए अपने हाथों का ऊंचा उठाए. Let's all lift our hands up. उसका नाम सामर्थ्यशाली नाम है. His name is powerful. और जब हम उसके और आते हैं, उसके नजदीक आते हैं, हर एक चीज से हम छुटकारा पाते हैं. When we come close to him, we get deliverance from all our So let's things. declare this together. यावेळेस एकत्र जाहीर करूया. यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। Yes, Lord, we worship you, God, this morning. आज सकाळी प्रभू आम्ही तुझी उपासना करतो. And Lord, we come to your throne of grace, प्रभू या वेळेस आम्ही तुझ्या कृपेच्या राजसनाकडे येतो. knowing and trusting in you, and we just believe in you, who you are, Father God. पिता परमेश्वरा तू कोण आहेस त्याबद्दल आम्ही तुझ्यावरती विसंबून राहतो, भरोसा ठेवतो. And Lord, तुझ्याकडे we want to येतो. surrender our life one more time into your mighty hand प्रभू पुन्हा this एकदा तुझ्या morning. पराक्रमी हातामध्ये आज सकाळी आमचं जीवन आम्हाला समर्पण करायचं आहे. And Lord, we want to request and we want to pray to you this time, Lord, that you help us and guide us. पिता परमेश्वर आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो यावेळेस तू मला मार्गदर्शन कर, तू आमचा चालक आणि मार्गदर्शक हो. Many times in our life, because of the situation, sickness, weakness, trials and troubles, we don't understand what is happening around us, Father God. पिता परमेश्वरा पुष्कळच्या वेळेस आमच्या जीवनामध्ये आजार असतात, त्रास असतात, संकट असतात, परीक्षा असतात, मोह असतात, आम्हाला कळत नाही कुठं जायचं, काय करायचं. But Lord, we can come to you. परंतु प्रभू आम्ही तुझ्याकडे येऊ शकतो. How wonderful and beautiful thing it is that situation, in every brokenness, we can come to you, Father God. पिता परमेश्वर हे किती अद्भुत आणि सुंदर आहे. आम्ही किती भग्न झालो, तुटलो असलं तरी आम्ही तुझ्याकडे येऊ शकतो. So Lord, this morning we pray that you just take us close to your heart. पिता परमेश्वरा सकाळी आम्ही प्रार्थना करतो तुझ्या अंतःकरणाच्या जवळ आम्हाला तू घे. You are a potter and we are the clay, Father God. पिता परमेश्वरा तू कुंभार आहे आणि आम्ही माती आहोत, चिखल आहोत. Just mold us and make us प्रभू आम्हाला तू घडव, आम्हाला तू आकार दे. and help us to be like you, Father God. पिता परमेश्वरा तुझ्यासारखं होण्याकरिता आम्हाला मदत कर. Through your Holy Spirit, help us to be like you, Jesus. प्रभू येशू पवित्र आत्म्याद्वारे तुझ्यासारखं होण्याकरिता आम्हाला तू मदत कर. So that whatever we'll speak, we will glorify the name of God. जेणेकरून प्रभू आम्ही जे काय बोलू प्रभू तुझ्या नावाचं गौरव करू. So Lord, send down your fire upon heaven, from heaven, and
Send down your anointing, your Holy Spirit upon us this morning. प्रभू आज सकाळी स्वर्गातून तुझा अग्नी पाठव, स्वर्गातून तुझा पवित्र आत्मा पाठव, स्वर्गातून तुझा अभिषेक पाठव. People of God, wherever you are right now, देवाचे लोक हो, या क्षणी तुम्ही जिथे कुठे असाल just raise your hands towards heaven आपण त्याच्याकडे आपले बाहू उभारूया, हात वर and करूया say, Lord, fill me with your Holy Spirit. आणि म्हणूया प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याने तुम्हाला भर, Fill me with your grace. तुझ्या कृपेने मला तू भर, Fill me with your anointing तुझ्या अभिषेकाने मला भर, so that I may walk in this world victoriously. जेणेकरून या जगामध्ये मी विजयी होऊन चालेल. In spite of all negativity and all depression, आणि माझ्या अवतीभोवती जरी नकारात्मक गोष्टी असतील, सर्व हताश निराश करणाऱ्या Lord, गोष्टी I'm going to असतील, walk like a child of God. मला असं चालायचं प्रभू जसं मी तुझं मूल आहे. So, Lord, till that extent, I just submit all of us into your mighty hand. प्रभू तितपत आम्हा सर्वांना आम्ही तुझ्या पराक्रमी हातामध्ये समर्पण Thank करतो. you, Jesus. We glorify your name, Father God. प्रभू येशू आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पिता आम्ही तुझं नाव Worship गौरवितो. you, Jesus. येशू आम्ही तुझी उपासना करतो. Worship you, God. चाक पर अपनी रख मुझे, रूप अपना यीशु दे मुझे, जलाल का अपने बर्तन बना, आकार दे अपने हाथों से, तेरी मर्जी हो पूरी मुझ में, एक ऐसी मशक मुझको बना. पर अपनी रख मुझे, रूप अपना यीशु दे मुझे, जलाल का अपने बर्तन बनाया सो, आकार दे अपने हाथों से, तेरी मर्जी हो पूरी मुझ में, एक ऐसी मशक मुझको बना. फरियाद तुझसे खुदा, मुझको उठा, मुझको बना. फरियाद ये खुदा, मुझको उठा, मुझको बना. भर दे रूह से, अपनी सामर्थ से, पंखों में अपने छिपा. मिट्टी में जान हूँ, मुझको उठा के, हाथों से अपने बना. भर दे रूह से, अपनी सामर्थ से, पंखों में अपने छिपा. मिट्टी में जान हूँ, मुझको उठा के, हाथों से अपने बना. Yes, Lord. We come to your throne of grace this morning, Lord. तो आज सगळ्याच्या कृपेच्या राजसनाकडे येतो. You make us and mold us, Father. पिता तो मला Thank बनवतो, you, मला Jesus, घडव. for your presence this morning. या सान्निध्यामध्ये आला असताना Thank you, Lord, for the presence of Holy Spirit in the midst of us. आमच्यावर तुझा पवित्र आत्मा उपस्थित आहे. आम्ही तुझे आभार मानतो. बिगड़ना चाहूं मैं, बिखरना चाहूं मैं, तेरे हाथों में ही रहना चाहूं मैं. दुनिया की भीड़ में कहीं खो ना जाऊं मैं, इस भीड़ में कुचल ना जाऊं मैं. बिगड़ना चाहूं मैं, बिखरना चाहूं मैं,
will lift our hands to praise you and exalt your holy name. You deserve the glory and the honor. Lord, will lift our hands to praise you and exalt your holy name. For you are great, you do miracles so great. There is no one else like you. There is no one else like you. For you are great, you do miracles so great. There is no one else like you. There is no one else like you. जब तक जियो तेरी महिमा करता रहूं हे खुदा। जब तक जियो तेरी महिमा करता रहूं हे खुदा। ये जिंदगी तेरी महिमा गाती रहे अब सदा। ये अपने हाथों को उठा ऊंचा कर कहेंगे हम, Raise our hands high. Yes Lord, we want to worship you. होय प्रभू, आम्हाला तुझी भक्ती करायची आहे. गाती रहे अब सदा। Yes Lord, we worship you God. होय प्रभू, आम्ही तुझी भक्ती करतो. And Lord, we come to your throne of grace this morning. प्रभू, आज सकाळी आम्ही तुझ्या कृपेच्या राजस्थानाकडे येतो. And Lord, only in you we receive a salvation. प्रभू, केवळ तुझ्याद्वारेच आम्हाला तारण प्राप्ती होते. And Lord, we declare that we are victorious people in the name of Jesus. प्रभू, आम्ही जाहीर करतोय, घोषणा करतोय, येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही विजयी लोक आहोत. And Lord, we receive your healing right now, wherever we are, in Jesus' name. प्रभू, आम्ही जिथे कुठे आहोत या क्षणी येशूच्या नावाने ते आरोग्य स्वीकारतो. We receive your peace in our life right now, in Jesus' name, या Father क्षणी God. येशूच्या नावाने पिता आम्ही ती शांती स्वीकारतो. Lord, we receive your joy. प्रभू, आम्ही तुझा आनंद स्वीकारतो. And Lord, we declare that there is no one like you, Father God. पिता परमेश्वर, आम्ही हे जाहीर करतो, घोषणा करतो, तुझ्यासारखा दुसरा कोणी नाही. Lord, thank you, God, because you are interested in our lives. प्रभू, आम्ही आभार मानतो तुझे, कारण आमच्या जीवनामध्ये तू स्वारस्यमान आहे. And thank you, Jesus, because you're still on the throne प्रभू येशू, आम्ही आभार मानतो तुझे, अजूनही तू राजासनावर बसलेला आहे. and taking care of each one of us. आम्हा प्रत्येकांची तू काळजी घेत आहेस. Lord, we give all the glory, honor, and praise to your name. पिता परमेश्वरा, तुझ्या नावाला आम्ही मान, सन्मान, गौरव देतो. Let us lift our hands this time. यावेळेस आपण आपले हात उंच करूया. His presence is here. त्याची उपस्थिती या ठिकाणी आहे. And every time He's looking at you, your life, how you're struggling in your life. प्रत्येक वेळेस तू तुमच्याकडे पाहत आहे, तुमच्या जीवनाकडे पाहत आहे की तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कसा संघर्ष करत आहात. How you're going through the struggles of your तुमच्या जीवनाच्या संघर्षातून तुम्ही कसे जात आहात. But just take the step of faith and call the name of Jesus this morning. यावेळेस आपण विश्वासाचं पाऊल उचलूया आणि आज सकाळी येशूच्या नावाला हाक मारूया And say, Lord, I'm here to worship you, the King of glory. आणि म्हणूया, प्रभू तू गौरवी राजा, या ठिकाणी आम्ही आलो आहोत तुझी भक्ती उपासना करण्याकरिता. And I receive your grace in my life. माझ्या जीवनामध्ये मी तुझी कृपा स्वीकारतो. I receive your anointing in my life. माझ्या जीवनात तुझा मी अभिषेक स्वीकारतो. And Lord, we glorify your name through our life. पिता परमेश्वरा, तुझं नाव आमच्या जीवनाद्वारे गौरविलं जावं. Thank you, Jesus, for your comfort through your Holy Spirit. पवित्र प्रभू येशू, तुझे आभार मानतो, तू आम्हाला सांत्वन देतो तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे. Thank you, Lord, for your presence every day with us. प्रभू, दररोज तुझी उपस्थिती आमच्या बरोबर आहे, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. Thank you, Jesus, because you're great and you're greatly to be praised. प्रभू येशू, तू थोर आहेस आणि तुझी थोरवी गायली Lord, we पाहिजे. worship you. प्रभू, आम्ही तुझी भक्ती उपासना Thank you, करतो. Abba Father. अब्बा पिता, तुझे आभार We मानतो. glorify your name, Jesus. प्रभू येशू, तुझ्या नावाचं गौरव How करतो. wonderful to be in your presence, Father God.
पिता परमेश्वर किती अद्भुत आहे की आम्ही तुझ्या There is सानिध्यात आहोत. freedom in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये ती And मोकळीक Lord, आहे. this morning we receive your freedom in our lives. पिता परमेश्वर आज सकाळी ती मोकळीक स्वातंत्र्य आमच्या जीवनात आम्ही स्वीकारतो. Thank you, God. धन्यवाद प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Love you, Master. प्रभू आम्ही तुझ्यावर प्रीती करतो. Just submit everything into your mighty hands. सर्व काय प्रभू आम्ही तुझ्या पराक्रमी हातात देतो. Thank you, Master. Thank you, God. प्रभू धन्यवाद. प्रभू In Jesus' धन्यवाद. mighty name we pray. येशूच्या पराक्रमी नावाने आम्ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. Amen. आमेन. Thank you, God. प्रभूची स्तुती असो. Praise be to the name of the Lord. आम्हाला या ठिकाणी प्रभूची समक्षता जाणवली आहे And we really felt the presence of the आणि मला Lord. खात्री आहे की आपण जेथे कुठे आहात तेथे तुम्हाला ही प्रभूची समक्षता जाणवली असेलच. And I'm sure that wherever you are worshiping the Lord, you परमेश्वराची must have उपासना also. परमेश्वराची उपासना आम्ही मनापासून करतो तेव्हाच त्याची समक्षता आम्हाला जरूर जाणवते. When we worship the Lord with all our heart, we feel the presence of the Lord. यावेळेला आपण प्रार्थना करणार आहोत. This time we are going to pray. आपल्याकडे काही प्रार्थनेसाठी विनंत्या आहेत. There are some prayer requests, त्यासाठी आपण प्रार्थना करूया. and let's pray for all these needs. ज्या ज्या लोकांची नावं घेतली जातील अशा प्रत्येकांसाठी आपण प्रार्थना करणार आहोत. Let's pray and keep all these people who need your prayers in your prayer. प्लीज कंटिन्यू टू प्रे फॉर ब्रदर सुहास कुलकर्णी. यावेळेस आपण ब्रदर सुहास कुलकर्णी यांच्यासाठी प्रार्थनेत आठवण ठेवूया. प्लीज प्रे फॉर सिस्टर नीला गिल ॲज शी इज ॲडमिटेड इन रुबी हॉल दॅट गॉड मे हील हर. यावेळेस आपण सिस्टर नीला गिल जे रुबी हॉल इथे ॲडमिट आहे त्यांच्यासाठी प्रार्थनेत आठवण ठेवूया. प्लीज प्रे फॉर ब्रदर संदीप मलेला ॲज ही इज सफरिंग फ्रॉम पाइल्स दॅट गॉड मे हील हिम सून. यावेळेस आपण ब्रदर संदीप मलेला यांच्यासाठी प्रार्थनेत आठवण ठेवूया. त्यांना मूळव्याधाचा त्रास होत आहे आणि आपण त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करूया. प्लीज प्रे फॉर ब्रदर नवीन गायकवाड्स फादर फ्रॉम आवर चर्च फ्रॉम सांगवी who is admitted in the hospital with minor attack. His condition is improving. Brother Naveen and his family thanks the church for praying for his father. Continue to pray that God may give him his strength. यावेळेस आपण ब्रदर नवीन गायकवाड यांच्या वडिलांसाठी प्रार्थना करूया जे ॲडमिट आहेत सांगवी इथलच्या हॉस्पिटलमध्ये आणि ज्यांना मायनर हार्ट अटॅक आलेला आहे. त्यांची अवस्था सुधारत आहे आणि त्यांनी चर्चनी प्रार्थना केल्याबद्दल त्यांचे आभार मानलेले आहेत आणि त्यांच्यासाठी आपण प्रार्थनेत आठवण ठेवूया. Please pray for Sister Varsha Kataria from Aurangabad who met with an accident and had a major head injury. She is admitted in the hospital. Pray that God may touch her and heal her. यावेळेस आपण सिस्टर वर्षा कटारिया जे औरंगाबाद येथे राहतात त्यांच्यासाठी प्रार्थना करूया ज्यांचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्यांना मेंदूला इजा झालेली आहे आणि ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. त्यांच्या परमेश्वराने त्यांना आरोग्य द्यावे यासाठी आपण प्रार्थना करूया. Please pray God that God is touching Sister Rutuja Bhosle from Belgaon. Continue to pray for her total deliverance. प्रभूची स्तुती असो की परमेश्वर सिस्टर ऋतुजा भोसले जे बेळगाव येथे राहतात ते त्यांना स्पर्श करत आहे आणि जे सैतानी हल्ले त्यांच्यावर होत आहे त्यांच्यापासून त्यांना मुक्तता मिळत आहे. Let us pray for Beirut, Lebanon, people who have been victims of a big blast. Pray that God may be with their families, those who have lost their dear ones. यावेळेस आपण बेरत लेबनॉनच्या लोकांसाठी प्रार्थनेत आठवण ठेवूया जे या अपघातामुळे मरण पावलेले आहेत ज्यांना दुखापत झालेली आहे. या सर्व कुटुंबियांसाठी आणि त्या लोकांसाठी आपण प्रार्थना करूया की परमेश्वरांना त्यांना या वेळेस त्यांची सांत्वना पुरवावी आणि त्याच्या कृपेने भरावं. Please pray for, praise God, Pastor Ajay Ambildage has been recovered from COVID-19. God has answered our prayer. प्रभूची स्तुती असो की पास्टर अजय अंबिलडिगय यांना कोविड-19पासून त्यांची मुक्तता झालेली आहे. ते निरोगी आहेत, स्वस्थ आहेत आणि परमेश्वरांनी प्रार्थनेचं उत्तर दिलेलं आहे म्हणून परमेश्वराला स्तुती असो. Please pray for Sister Ruth Danavade of our church
that God would console the hearts of the bereaved ones as her father has gone to be with the Lord. यावेळेस आपण सिस्टर रुथ धनावडे जे आपल्या चर्चचे मेंबर आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करूया, कारण का त्यांचे वडील परमेश्वराकडे गेलेले आहेत. या दुःखित कुटुंबांसाठी आपण प्रार्थनेत आठवण ठेवूया. And as well as we pray for brother Rajan Padale, यावेळेस आपण ब्रदर राजन पाडळे यांच्यासाठी प्रार्थनेत आठवण ठेवूया. I request Pastor Parkinbai to come and pray for this request. या सर्व प्रार्थना विनंत्यासाठी मी आपल्या सिनियर पास्टर पाळकीनबाई यांना बोलवतो, ते प्रार्थनेत मार्गदर्शन करतील. हालेलुया. आपण प्रार्थना करूया, प्रभूला धन्यवाद देऊ. हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद प्रेमळ देव बाप्पा, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो प्रभू. आम्ही तुला धन्यवाद देतो. तू आमची प्रार्थना ऐकणारा समर्थ पिता आहेस प्रभू. हालेलुया प्रभूजी. जे लोक प्रेमळ देव बाप्पा जे आजारी होते त्यांना तू बरं केलंस, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, तुझी उपकार स्तुती करतो प्रभूजी. त्या सर्वांची नावे तुला ठाऊक आहे प्रभू. तू आमचा रक्षक, तू आमचा मेंढपाळ आहेस प्रेमळ देव बाप्पा. तू आमची याचना ऐकणारा समर्थ पिता आहेस प्रभूजी. या वेळेला आम्ही मागतो जे आजारी आहेत प्रभू येशूच्या नावात बाप्पा तू त्यांना स्पर्श कर. आता जी प्रत्येकाची नावं घेतली त्या प्रत्येकाच्या नावाने तू ओळखतो, प्रत्येकाला तू स्पर्श कर प्रभू, कारण तू आमचा या वेळा परमेश्वर आहेस प्रभू. ओ प्रेमळ बाप्पा, तू याच वेळेला तू आरोग्य दिलेलं आहेस, आमचा विश्वास आहे. आम्हा सर्वांची या मंडळीची प्रार्थना तू ऐकलेली आहेस प्रभू. आम्ही तुला गौरव देतो, आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभूजी. हालेलुया. धन्यवाद प्रेमळ देव बाप्पा. हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद देतो प्रभूजी. ज्या बाप्पा हे जग सोडून गेलेले आहेत बाप्पा, त्यांच्यामुळं बाप्पा प्रत्येक बाप्पा कुटुंबाला ज्यांना जे गेलेले आहेत त्यामुळे बाप्पा जे दुःख झाले त्यांचं सांत्वन करणारा तूच आहेस प्रभूजी. तू आमचा प्रेमळ पिता आहेस प्रभू. आमच्या शब्दाने त्यांचं सांत्वन होऊ शकत नाही, परंतु तू सांत्वन करणारा देव आहेस प्रभू. त्यांचं तू सहाय्य आणि मदत कर आणि त्यांना सांत्वनतेचा आत्मा तू दे प्रभूजी. हालेलुया. धन्यवाद प्रभू. ओ प्रेमळ देव बाप्पा, जे करुणामुळे आजारी आहेत बाप्पा प्रभू येशूच्या नावात बाप्पा त्यांना तू स्पर्श कर प्रभूजी. जे त्यांची शुश्रूषा करत आहेत, जे बाप्पा त्यांची काळजी घेत आहेत, येशूच्या नावात बाप्पा त्यांचं सहाय्य कर. त्यांना देखील तू सांभाळ प्रेमळ बाप्पा. आम्ही तुझ्या स्वाधीनाने अधीन होतो प्रभू. तू आमचा सर्व समर्थ पिता आहेस प्रभू. हालेलुया. तुला गौरव देतो. आमच्या मंडळीद्वारे बाप्पा तुझं नाव गौरविलं आणि उंचविलं जाऊ दे बाप्पा. तुझ्या आत्म्याने तुझ्या सामर्थ्याने तू आम्हाला भर. तुझ्या वचनाप्रमाणे चालणारं सामर्थ्य तुझ्या स्वर्गीय भंडारातून दे. आम्ही कोणी नसताना आम्हावर महान प्रीती केली त्याची जाणीव आम्हाला सदैव असू दे आणि तुझ्या येण्याच्या दिवसापर्यंत आम्हाला तुझ्या विश्वासात खंबीर कर प्रभू. कोणतेही प्रभूजी संकट आले तरी त्यामध्ये त्या परिस्थितीत राहून तुझं गौरव करणारं सामर्थ्य तू दे प्रभू. ओ बापा, करोना व्हायरस आहे प्रभू येशूच्या नावात तू नष्ट कर आणि बापा संपूर्ण जगात जे आजार आहेत बापा त्यांचं तू सहाय्य आणि मदत कर प्रभू. तू आमचा सर्वस्व पिता आहेस प्रभू. तूच आमची काळजी वाहणारा देव आहेस प्रभू. आम्ही तुला धन्यवाद देतो बापा. प्रत्येक जण आम्ही तुझ्या चरणात जवळ येतो प्रभू. या मंडळीला बापा तुझ्या आत्म्याने सामर्थ्याने भर प्रभूजी. आम्ही या सर्वांची नावे तुला ठाऊक आहे बापा. प्रत्येकाचं तू सहाय्य कर. ओ प्रेमळ देव बापा, तू खरोखर लवकर येणार आहेस आणि म्हणून आम्हाला सदैव जागृत असं ठेव प्रभू. हालेलुया. आम्हा सर्वांची प्रार्थना तू या वेळेला ऐकली, याबद्दल आम्ही तुला गौरवाचा यज्ञ अर्पण करतो. तुला कोटी कोटी धन्यवाद देतो. आम्हा प्रत्येकाच्या नावाने तो ओळखतो प्रभू. जे संकटात आहे, जे दुःखात आहे, जे निराशेत आहेत प्रभू येशूच्या नावात या सर्वांना तुझ्या स्वाधीन करतो. आमची प्रार्थना ऐकली, तुला गौरव देते. धन्यता आणणारा प्रिय येशू तुझ्या गोड आणि प्रिय नावात मागते पित्या. आमेन. आमेन. प्रभूची स्तुती असो. Praise be to the name of the Lord. मला खात्री आहे की प्रभूची समक्षता आमच्या बरोबर आहे. And I'm sure that God is blessing us and His presence is with us. यावेळेला प्रभूची भक्ती आपण प्रभूचं दान देऊन त्याची स्तुती करणार आहोत. Now let's worship the Lord by giving. मी असं ऐकलं आहे खात्रीपूर्वक And I've heard this की आपल्यापैकी बरेच जण परमेश्वराला देण्यासाठी जी वर्गणी आहे ती वर्गणी आपल्या घरामध्ये एकत्र करीत आहेत. that whenever offering is taken, all of your family members are also taking the offering in your house. आणि हे चांगलं आहे. And this is really very good. प्रभूसाठी आपण वेगळं करून ठेवणार आहोत. We are separating God's offering for God. यावेळेला प्रभूला देण्याकरता आपण दान देण्यासाठी प्रभूची स्तुती याद्वारे करणार आहोत. And let's worship God
by giving God's tithe offering, our offering, and missionary offering unto the यावेळेला Lord. वर्शिप टीम येऊन आपल्यासाठी मार्गदर्शन करते. And choir will lead us into the worship. तू अव्वल और तू आखिर है, इस दिल का तू बादशाह है। तू अव्वल और तू आखिर है, इस दिल का तू बादशाह है। तू अव्वल और तू आखिर है, इस दिल का तू बादशाह है। हिजाबिदा मसीहा, हिजाबिदा यीशु मसीहा, हिजाबिदा यीशु मसीहा, हिजाबिदा यीशु मसीहा। फरिश्तों की भी राग तू है, भजले तेरा नाम यीशु है। फरिश्तों की भी राग तू है, भजले तेरा नाम यीशु है। हिजाबिदा यीशु मसीहा, हिजाबिदा यीशु मसीहा, हिजाबिदा यीशु मसीहा, हिजाबिदा यीशु मसीहा। हालेलुया, हालेलुया, संग मिल गाए हालेलुया, 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 संग मिल गाए हालेलुया, 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 संग मिल गाए हालेलुया। हिजाबिदा यीशु मसीहा, 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 हिजाबिदा, हिजाबिदा, हिजाबिदा यीशु मसीहा। यावेळेला मी आपले सिनियर पास्टर त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपा करून पुढे यावं आणि जाहिराती द्याव्यात. Now I call upon our senior pastor to come and give the announcements. I greet you all in the name of the Lord Jesus Christ this morning. येशू ख्रिस्ताच्या नावात मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. It's so wonderful to be in the presence of the Lord. खरोखर किती अद्भुत आहे की आपण परमेश्वराच्या महान सानिध्यामध्ये आहे. I am longing to hear from the government of our state आणि आपल्या राज्याच्या आणि आपल्या देशाच्या सरकारापासून हे ऐकण्यास मी आतुर आहे that when they will allow open the churches for all of us to come together and worship the Lord. की केव्हा आपल्याला ते मान्यता देतील की आपण एकत्र येऊन परमेश्वराची भक्ती करू शकू. But they are going to give us lot of restrictions and lot of do's and don't do's. परंतु ते खूप आपल्याला नियम घालून देतील की आपण काय करावं आणि काय नाही. So I would like to request you to furnish us further this information. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना ही विनंती करतो की आपली माहिती देऊन आमचं सहकार्य करा. Because they are saying that we have to keep the distance. कारण का ते म्हणत आहे की
आपल्यामध्ये अंतर ठेवलं पाहिजे. So our capacity to accommodate 500 people, आपल्या चर्चची क्षमता एका वेळेच्या सभेची 500 लोकांची आहे. but we will be able to accommodate only 100 people. परंतु या अवस्थेमध्ये फक्त 100 लोकच आपण एकत्रित So जमा we करू will have शकतो. to have multiple services. आणि म्हणूनच त्यासाठी आपल्याला भरपूर सभा घ्यावा So लागतो. we need to prepare for that. आणि त्यासाठी आपल्याला तयारीची गरज आहे. Therefore, give your name and how many family members are with you. आणि म्हणून त्यासाठी तुमचं पूर्ण नाव आणि तुमच्या घरामध्ये किती सदस्य आहेत त्यांचे नाव आम्हाला द्या. Your address as to which area in Pune you are staying. तुमचा पूर्ण पत्ता आणि पुण्याच्या कोणत्या विभागात तुम्ही राहता ह्याची माहिती आम्हाला तुम्ही द्या. Then give us your contact number. तुमचा संपर्क करण्याचा नंबर तुम्ही आम्हाला द्या. Please send this information to Reverend Stephen Dar आणि या सर्व माहिती तुम्ही रेव्हरंड स्टीवन दार यांना कळू शकता. either by SMS or on his WhatsApp. तुम्ही ही सर्व माहिती SMS द्वारे त्यांना कळवू शकता. His number is 9822648475. आणि त्यांचा नंबर आहे 9822648475. And if you remember some of your friends who may not have been given the information, please contact them and tell them to send this information as soon as possible. आणि जर तुम्हाला असे तुमचे मित्रजन कोण माहीत असेल ज्यांना ही माहिती माहीत नाही त्यांना ही द्यायची आहे तर तुम्ही त्यांना संपर्क करू शकता आणि त्यांना सांगू शकता की तुम्ही ही माहिती चर्चकडे कळवा. So we can plan and inform you ahead of time who will come on which service. यासाठी की आम्ही तयारी करू शकतो, योजना आखू शकतो की कधी तुम्ही येऊ शकता आणि आपण एकत्रित भक्ती करू शकतो. आणि कोणत्या सर्व्हिसला तुम्ही येऊ And शकता. we will have this done on rotation basis. आणि हे सर्व गोष्टी आपण रोटेशन मध्ये करणार आहोत. And let us see that God may do miracle that even this may not be needed. आणि आमचा विश्वास आहे की परमेश्वराने काय कार्य करावा, चमत्कार करावा आणि या माहितीची गरज नसावी. Coronavirus will be wiped out कोरोना व्हायरस हा संपुष्टात येईल so that we can come all together as usual. जेणेकरून आपण सर्वजण नेहमीप्रमाणे एकत्र येऊ शकू. We praise God for what God is doing. आम्ही परमेश्वराचे आभार मानतो कारण परमेश्वर महान रीतीने काम In करत आहे. spite of all these restrictions, या सर्व जे बंधनं आहेत तरी देखील we are having services online आम्ही ऑनलाईन माध्यमाद्वारे सभा घेऊ शकतो and God is blessing us. आणि परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित Let us करत आहे. welcome Pastor Reverend Stephen Dar as he comes to minister to us from the Word of God. यावेळेस परमेश्वराचं वचन आपल्याकडे घेऊन येत असताना आपण रेव्हरंड स्टीवन दार यांचे स्वागत करूया. And Brother Vijay Sonkamble will be translating him. आणि ब्रदर विजय सोनकांबळे त्यांचं भाषांतर करतील. As we have just celebrated the 73rd Independence Day of our nation, आणि आपण नुकताच आपल्या देशाचा 73वा स्वतंत्र दिन साजरा केलेला आहे. we need to continue to pray for our nation आपल्या राष्ट्रासाठी आपण प्रार्थना केली पाहिजे. in this hour that we are facing the effects of coronavirus, where the death rate is increasing day by day. We wonder whether there is any hope in hopeless situation like this. आणि आपल्या देशामध्ये जगामध्ये आपण पाहत आहोत की हे करोनाचा विषाणू जो आहे त्याचा प्रादुर्भाव वाढतच चाललेला आहे आणि आपल्याला वाटतं की या आशाहीन परिस्थितीमध्ये आपल्याला कुठे आशा आहे का. As I always tell that we need to be aware of the situation around us. जसं मी नेहमी सांगतो आपल्या अवतीभोवती जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीबद्दल आपण जागृत असलं पाहिजे, आपल्याला माहिती असली पाहिजे. But we need not be afraid because God is with us and God can do great things, bring a hope in the hopeless situation by the supernatural power of the Almighty God. आणि आपण घाबरून जाऊ नये, परंतु या आशेन परिस्थितीमध्ये आपला देव पराक्रमी देव आहे. तो अलौकिक सामर्थ्याने आपल्या जीवनामध्ये कार्य करू शकतो आणि आशेन परिस्थितीमध्ये आपल्याला तो आशा देऊ शकतो. This morning we are going to look at another hopeless situation in the viewpoint of man, where this seems to be the greatest hopeless situation in the viewpoint of man, and there was no hope in man's understanding that there could be any change or difference in the situation. आणि आज आपण अजून एका विषयाकडे पाहणार आहोत की मानवाची
जी आशाहीन परिस्थिती आहे, अति भयंकर आशाहीन परिस्थिती आहे, अशा परिस्थितीमधून त्याला कुठं आशा मिळेल का, या गोष्टीकडे आज आपण पाहणार आहोत. Let us turn our Bibles to Gospel of John, chapter 11. We shall read from verse 1 to 16 and then verse 42 to 44. आपण योहानकृत सुवर्तमान याचा 11वा अध्याय 1 ते 16 वचन वाचणार आहोत आणि त्यानंतर 42 ते 44 वचने. Now a certain man was sick named Lazarus of Bethany, the town of Mary and her sister Martha. It was that Mary which anointed the Lord with ointment and wiped his feet with her hair, whose brother Lazarus was sick. Therefore his sisters sent to him, saying, Lord, behold, he whom thou lovest is sick. When Jesus heard that, he said, This sickness is not unto death, but for the glory of God, that the Son of God might be glorified hereby. Now Jesus loved Martha and her sister and Lazarus. When he had heard therefore that he was sick, he abode 2 days still in the same place where he was. Then after that said he to his disciples, Let us go unto Judea again. His disciples say unto him, Master, the Jews of late sought to stone thee, and goest thou thither again? Jesus answered, Are there not now 12 hours in the day? If any man walk in the day, he stumbleth not, because he seeth the light of this world. But if a man walketh in night, he stumbleth, because there is no light in him. These things said he, and afterwards that he said unto them, Our friend Lazarus sleepeth, but I go that I may wake him up out of sleep. Verse 42 to 44. And I knew that thou hearest me always, but because of the people which stand by, I said it, that they may believe that thou hast sent me. And when he thus had spoken, he cried with a loud voice, Lazarus, come forth. And he that was dead came forth, bound hand and foot with grave clothes, and his face was bound about with a napkin. Jesus said to them, Loose him and let him go. योहानकृत सुवर्तमान याचा 11वा अध्याय 1 वचनापासून पुढे आपण वाचणार आहोत. बेथनी येथील लाजर नावाचा एक मनुष्य आजारी होता. मरिया व तिची बहीण मार्था या त्याच गावच्या होत्या. ज्या मरियाने प्रभूला सुगंधी तेल लावले व त्याचे चरण आपल्या केसांनी पुसले, तिचा हा आजारी पडलेला लाजार भाऊ होता. म्हणून त्या बहिणी त्याच्याकडे सांगून पाठवले की, प्रभूजी, ज्याच्यावर तुमचे प्रेम आहे तो आजारी आहे. ते ऐकून येशू म्हणाला, हा आजार मरणासाठी नव्हे, तर देवाच्या गौरवार्थ, म्हणजे त्याच्या योग्य देवाच्या पुत्राचे गौरव व्हावे यासाठी आहे. मार्था, तिची बहीण व लाजर यांच्यावर येशूची प्रीती होती, म्हणून तो आजारी आहे हे त्याने ऐकले, तरी तो होता त्या ठिकाणीच आणखी 2 दिवस राहिला. त्यानंतर त्याने शिष्यांना म्हटले, आपण पुन्हा यहुदियात जाऊया. शिष्य त्याला म्हणाले, प्रभूजी, यहुदी नुकतेच तुम्हाला दगडमार करावयास पाहत होते, तरी तुम्ही पुन्हा तिथे जाता काय? येशूने उत्तर दिले, दिवसाचे 12 तास आहेत की नाहीत? दिवसा जर कोणी चालतो तर त्याला ठेच लागत नाही, कारण त्याला पृथ्वीवरील उजेड दिसतो. परंतु जर कोणी रात्री चालतो तर ठेच लागते, कारण त्याच्या ठाई उजेड नसतो. हे बोलल्यावर तो त्यांना म्हणाला, आपला मित्र लाजर झोपला आहे, पण मी त्याला झोपेतून उठवायला जातो. 42 वचनापासून पुढे वाचणार आहोत. 11वा अध्याय. मला माहीत आहे की तू सर्वदा माझे ऐकतोस, तरी जो लोकसमुदाय सभोवती उभा आहे त्यांच्याकरिता मी बोललो, यासाठी की तुम्हाला पाठवले आहे असा त्याने विश्वास धरावा. असे बोलून त्याने मोठ्याने हाक मारून म्हटले, लाजरा, बाहेर ये. तेव्हा जो मेला होता तो बाहेर आला. त्याचे हात पाय प्रेतवस्त्राने बांधलेले व तोंड रुमालाने वेष्टिलेले होते. येशूने त्यांना म्हटले, त्याला मोकळे करून जाऊ द्या. The story that we read in this chapter talks about the greatest hopeless cases in the Bible in the viewpoint of man. आणि मनोव्याच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठी आशाहीनता आपण पाहतो, जो शास्त्र भाग आपण वाचलेला आहे. Because no one who reads this story can even believe that there could be hope and Lazarus could come out of the grave alive. आणि
ही गोष्ट वाचल्यानंतर कोणाला असं वाटणार नाही की मृत्यूमध्ये देखील आशा आहे ना, लाजर जो आहे तर त्या कबरीतून बाहेर येईल. Because now it was 4 days that Lazarus was dead. आणि आता 4 दिवस झाले होते लाजरला मरून. But my Jesus, when he penetrates into any situation, he brings hope in the uttermost hopeless situations in their lives. परंतु ज्यावेळेस माझा येशू एखाद्या परिस्थितीमध्ये पाऊल टाकतो त्यावेळेस किती आशाहीन परिस्थिती असली तरी त्या आशाहीन परिस्थितीमध्ये आशा प्राप्त होते. And as we look at this story, we look at the specifics of this story, I believe that you will find something that is applicable in your hopeless situation that you are facing and will give you hope to come out of that hopeless situation. आपण या गोष्टीकडे पाहत असताना वेगवेगळे मुद्दे आपण पाहत असताना तुमच्या जीवनामध्ये कुठलीही आशाहीन परिस्थिती असेल, माझा विश्वास आहे त्या आशाहीन परिस्थितीमधून तुम्ही जात असताना तुम्हाला एक आशा प्राप्त होईल. There were insurmountable problems that were there in this story. आणि आपण पाहतो फार दुर्गम आशा गोष्टी होत्या या कथेमध्ये. The message that was received by Jesus was that Lazarus was sick. आणि येशू ख्रिस्ताला जो संदेश मिळाला असा मिळाला की लाजर आजारी आहे. This sickness was not just a casual sickness. आणि आपण पाहतो हा आजार सर्वसामान्य नव्हता. As we are living in these days, we see that a fever is so, when a person is having fever, he is so afraid even to go and do a checkup. आणि आपण पाहतो आजचे दिवस असे आहेत एखाद्या व्यक्तीला जरी ताप आला तर त्याला भीती वाटते जाऊन त्या तापाची तपासणी करायला. If a person has a sneeze or a cough or a cold, dry cold, he is so afraid and he is not willing to go and for a checkup. आणि अशी वेळ आहे आताची की एखाद्या व्यक्तीला शिंक आली, एखाद्या व्यक्तीला सर्दी आली, एखाद्या व्यक्तीला कोरडा खोकला आहे तो तयार नाही जाय डॉक्टरकडे जाण्याकरिता आणि तपासणी करून घेण्याकरिता. Because gone are the days when the fever used to be counted as a common fever, which would go in 2-3 days, or a cold as a common cold that will go in 2-3 days. आता ते दिवस गेले आहेत की ज्यावेळेस आपण म्हणायचं ताप 2-3 दिवस आहे काही हरकत नाही, सर्दी 2-3 दिवस आहे काही हरकत नाही, परंतु आता तसे दिवस राहिले But नाहीत. now a sneeze or a cold, dry cough or even a fever is considered to be fatal and can take a man's life. आणि आपण पाहतो की आता असं आहे की जरी ताप असला, कोरडा खोकला असला, सर्दी जरी असली तर लोकांना भीती वाटते अरे का माझा जीव जाईल का याच्यामुळे. So when they sent a message to Jesus that Lazarus was sick, it was not a sickness that could go in 2 days. आणि मग ज्यावेळेस त्याने सांगितलं येशू ख्रिस्ताला की आजार असा नव्हता की 2 दिवसात तो आजार निघून जाईल. That was a sickness that made him weak, that made him dead at the end of his life. आणि आपण पाहतो त्या आजारामुळे तो इतका अशक्त झाला आणि त्याच्या जीवनामध्ये काय शेवट झाला तर तो मरण पावला. The request that was sent to Jesus was not just an information that was sent, but they expected that Jesus would immediately come to heal his friend Lazarus. आणि जो संदेश येशू ख्रिस्तापर्यंत पोहोचवण्यात आला तो सर्वसाधारण संदेश नव्हता. त्यांना असं वाटलं की ज्यावेळेस येशू ख्रिस्त ही बातमी ऐकेल त्यावेळेस येशू ख्रिस्त तातडीने येईल लाजरला बरं करण्याकरिता. You see that Jesus had compassion on the family. आपण पाहतो येशू ख्रिस्ताला त्या कुटुंबावरती कळवळा Jesus होता. loved Lazarus and his 2 sisters. येशू ख्रिस्ताची लाजर आणि त्याच्या 2 बहिणीवरती प्रीती And that's why they होती. expected that Jesus should come immediately as soon as he received the message. आणि त्यामुळे त्याने अपेक्षा केली येशूला जसा संदेश मिळेल तातडीने येशू आला पाहिजे. Not only that, but Mary and Martha, they realized that Jesus is the Son of God. एवढंच नाही परंतु मरिया आणि मार्ताला ही जाणीव होती की येशू ख्रिस्त देवाचा पुत्र They believed आहे. that he was more than just a carpenter's son. आणि त्यांना विश्वास होता की तो सुताराच्या मुलापेक्षाही अधिक काहीतरी Maybe आहे. they have heard about Jesus doing miracles. कदाचित त्यांनी ऐकलं असेल की येशू ख्रिस्त चमत्कार करत आहे. They have heard about Jesus healing others. त्यांनी ऐकलं की येशू ख्रिस्त इतरांना बरं करत And आहे. they knew that Jesus is the only person that can make their brother healed. आणि त्यांना माहिती होतं की येशू ख्रिस्त हाच केवळ एक व्यक्ती आहे, त्याच्या भावाला तो बरं करू शकतो. This reminds us that we need to go to Christ. We need to go to God in prayer whenever we are in the time of trouble मग and ही गोष्ट problems. आपल्याला आठवण करून देते ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये संकट त्रास असतात आपण प्रार्थनेमध्ये देवाकडे गेलं The पाहिजे. more we try to handle our situation on our own, the more we are suffering in our lives. जितकं जास्त आपण आपल्या हाताळण्यामध्ये जीवनामध्ये परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करतो तितकं जास्त आपण दुःख सहन No करू. matter how much trials and tribulations you might be having in your life, काही हरकत नाही तुमच्या जीवनामध्ये किती त्रास संकट no असू matter द्या, how much depression you might be having in your life. काही हरकत नाही तुमच्या जीवनामध्ये किती हताशता निराशता असू This द्या. morning we read a psalm, Psalms 88. आणि आज सकाळी आपण स्तोत्र 88 This psalm वाचलं. is considered to be the most saddest
psalm. आणि आपण पाहतो हे स्तोत्र असं म्हणतात सर्वात दुःखाचं स्तोत्र But आहे. in the midst of the sadness, in the midst of the disease, in the midst of the sickness that was there in the life of the psalmist, the first two verses says that he made his first resort to God. He said that I incline my ear to God. I want to pray to him day and night. आणि आपण पाहतो त्याच्या जीवनामध्ये जरी दुःख होतं, त्याच्या जीवनामध्ये जरी रोग होता, त्याच्या जीवनामध्ये जरी आजार होता, तो म्हटला पहिली गोष्ट मी काय करेल तर परमेश्वराकडे जाईल आणि माझे कान मी त्याच्याकडे The word लावेल. of God promises us in Matthew chapter 21 verse 22, then all things whatsoever we ask in prayer, we have already received it. मत्तकृष्ण वर्तमानाचा 21 अध्याय 22 वचनामध्ये सांगितलं आहे की आपण ज्या वेळेस प्रार्थना करतो त्या सर्व गोष्टी आपल्याला अगोदरच मिळाल्या आहेत. So the problem is that this disease was not a common disease, it was a dreadful disease. आणि आपण पाहतो हा आजार किंवा रोग असा होता की तो सर्वसाधारण नव्हता, परंतु तो फार भयानक होता. The second problem was the problem of the delay. आणि आपण पाहतो दुसरी समस्या होती की त्याला येण्याला उशीर The word of लागला. God said that Jesus stayed over there where he was for 2 more days. आपण पाहतो येशू ख्रिस्त ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणीच 2 दिवस राहिला, त्याला विलंब झाला यायला. Geographically, it will take just 5 miles to reach to Lazarus. आणि आपण पाहतो लाजरसकडे पोहोचण्याकरिता फक्त 5 मैलाचं Or अंतर Jesus would होतं. have just sent the word. He would have just said, and Lazarus would have been healed. किंवा येशू फक्त शब्द बोलला असता आणि लाजर बरा झाला असता. But here we see that Jesus' delay over there is not his denial. आपण पाहतो येशू ख्रिस्ताला येणं विलंब लागला याचा अर्थ नाही की तो ते नाकारत आहे. He loved Lazarus and the 2 sisters. आणि येशू ख्रिस्त लाजर आणि त्याच्या 2 बहिणीवर त्याची And प्रीती because होती. he loved them, he was willing to take any risk to reach to that place. आणि तो त्यांच्यावरती प्रीती करत असल्या कारणाने तो कोणतीही जोखम घ्यायला तयार होता त्यांच्यापर्यंत पोहोचण्याकरिता. The disciples said to Jesus that how can you go to Judea when they are planning to kill you by stoning you? आणि शिष्य येशूला म्हटलं तू यहुदामध्ये कसा जात आहे, ते लोक तर तुला दगडमार करणार Still आहेत. Jesus was willing to reach out over there because he loved Lazarus and Mary and Martha. आणि तरी देखील येशू त्या ठिकाणी जाण्याकरिता तयार होता. त्याचं कारण काय, तो लाजरस, मारिया आणि मार्थावर प्रीती करत But होता. for 2 days when he was staying right over there where he was, just imagine what situation Martha and Mary might have gone through. तुम्ही हे लक्षात घ्या की येशू ख्रिस्त त्या ठिकाणी अजून 2 दिवस राहिला. मार्था आणि मरिया कोणत्या परिस्थितीतून गेले असतील ह्याची कल्पना करा. They were waiting anxiously for Jesus. आणि ते फार आतुरतेने येशूची वाट पाहत होते. They were forced to wash the body of Lazarus when he died. आणि ज्यावेळेस लाजर मरण पावला त्यांना जबरदस्तीने लाजराचं जे शरीर आहे त्याला त्यांनी अंघोळ They were घातली. forced to do all the burial rite according to the Jewish custom. आणि यहुदीच्या रूढी परंपरा अनुसार जे काही धार्मिक विधी करायचा त्यासाठी त्यांना जबरदस्ती They करण्यात were आली. forced to put him in the cave. आणि मग त्याला त्या कबरेमध्ये त्याने जबरदस्तीने सांगितलं की त्याला त्या Many कबरेमध्ये times गाडा. when we receive denials, we think that that is the denial of God or God is indifferent to our needs. आणि आपण पुष्कळच्या वेळेस पाहतो आपल्या जीवनामध्ये जर विलंब लागला तर आपल्याला असं वाटतं की परमेश्वर माझ्या जीवनामध्ये कार्य करत नाही, भेदभाव करत आहे. But the word of God says that Jesus knew that the glory of God was far greater than the sickness that was leading Lazarus to death. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला माहिती होतं की जो आजार लाजराला मरणापर्यंत घेऊन जात आहे त्यापेक्षा परमेश्वराचा गौरव फार महान आहे. When we experience divine silence in our life, we need to understand what God is seeing beyond our sight and beyond the situation that we are facing in our lives. पुष्कळच्या जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये ज्या दैवी शांतता आहे त्यावेळेस आपल्याला कळायला पाहिजे की परमेश्वर आपल्या जीवनामध्ये काहीतरी अलौकिक गोष्ट करत आहे. Before even our crisis was born, God knows the victory over the crisis. आणि ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये संकट आपत्ती येते त्यापूर्वीच परमेश्वराने आपल्याला विजय दिलेला आणि परमेश्वराला ते माहित आहे. Before even the crisis reached to the peak, God knows the victory that is on the other side of the crisis. आणि आपल्या जीवनामध्ये जी काही आपत्ती येते तिचा ते कळसापर्यंत पोहोचूपर्यंत परमेश्वराला माहिती आहे की त्याच्या दुसऱ्या दिशेला विजय आहे. Because the word of God says in Proverbs chapter 15 verse 3, the eyes of the Lord are in every place, beholding the evil and the good. नीतिसूत्राचा 15 अध्याय 3 वचनामध्ये आपण पाहतो की परमेश्वराचे नेत्र सर्वत्र आहे आणि तो बरं वाईट सर्व पाहतो. So what should be our response in the time of the waiting period? आणि ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये थांबण्याची परिस्थिती येते त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये काय प्रतिसाद What असला should be पाहिजे. our response when we think that there is divine silence? आणि आपण पाहतो की दैवी शांतता आहे त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये काय प्रतिसाद असला Mark chapter पाहिजे. 11 verse 22, the word of God says that we need to have faith in God. मार्क वर्तमानाचा 11 अध्याय 22 वचनामध्ये म्हटलंय की आपण देवावर विश्वास ठेवला पाहिजे. John chapter 14 verse 1, we need to not be harder or disturbed in our
our heart. We need to believe in God and also in Christ. योहान कृष्ण वर्तमानाचा 14 अध्याय पहिल्या वचनामध्ये म्हटलंय की आपल्या अंतःकरणामध्ये आपण व्याकुळ होऊ नये, परंतु प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला पाहिजे. The third problem, we see that the problem of the death. आणि आपण तिसरी समस्या काय पाहतो ती म्हणजे मरणाची. As I said, because Jesus waited, Lazarus died. आणि मी जसं म्हटलं की येशू थांबला त्यामुळे लाजार मरण पावला. This could not be expected from a person who loved Lazarus. आणि ही अपेक्षा करू शकत नाही जो व्यक्ती लाजरावर प्रीती करतो तो असं करेल. He was sick. His sickness was bad, but now it has turned to worse, and now he has died. आणि तो आजारी होता, त्याची परिस्थिती भयंकर होती, परंतु आता अति भयंकर झाली आणि तो मरण पावला. The fourth problem was the problem of doubt. आणि चौथी समस्या होती ती म्हणजे शंका. When Jesus went over there, we see that Martha said to Jesus, Lord, if thou had been here, my brother had not been died. आणि आपण पाहतो की येशू ख्रिस्ताला मार्था म्हणाले, जर येशू तू या ठिकाणी असता तर माझा भाऊ मेला नसता. They were not questioning God's authority out there, but they were in compassion. They were saying that, why didn't you come when we were in need? If you had been in need, if you had been there, our brother would have not died. आणि ते प्रश्न चिन्ह करत नव्हते परमेश्वराला शंकेने, परंतु त्यांना माहिती होती की येशू ख्रिस्ताला जो कळवळा होता त्या कळवळ्याने ते म्हणत होते, येशू ख्रिस्ता जर तू या ठिकाणी असता तर आमचा भाऊ मेला When the नसता. life was right in front of them, they were questioning, having doubt in their mind that Jesus, now it's too late, you cannot do anything. आणि त्यांच्या पुढे जीवन उभं होतं आणि ते म्हणत आहेत की येशू ख्रिस्त आता फार विलंब झालेला आहे, आता काहीच करू शकत नाही तू. Many times we lose the battle at that point of time. आणि पुष्कळशा वेळेस त्याच क्षणाला आपलं When युद्ध the आपण answer हरवून is right बसतो. at the door. त्या दरवाज्यावरच आपलं When उत्तर the answer is असतं, right in front of us, त्याच उत्तर अगदी आपल्या समोर we think that it असतं. is too late, now nothing can work out. आपल्याला वाटतं की फार उशीर झाला, आता काही कार्य होणार It is नाही. never too late to quit on God. आणि परमेश्वरासाठी कोणती वेळ उशीर नाही. When people give up on God, they miss the greatest miracle on their way. आणि परमेश्वराची ज्यावेळेस लोक निराश होतात, हातात सोडून टाकतात, त्यावेळेस फार मोठा चमत्काराला त्यांच्या जीवनामध्ये The ते गमावून second बसतात. we see over here is the promises that were beyond any comprehension. आणि आपण पाहतो दुसरी गोष्ट आहे की जे अभिवचन दिले त्याला आपण ग्रहणही करू शकत नाही, त्याला आपण ग्रहण करू शकत Look नाही. at the situation where Jesus arrived in Bethany. आणि आपण त्या परिस्थितीकडे पाहूया ज्या ठिकाणी बेथनीमध्ये येशू He आला. came at a situation when two sisters there were broken in their heart. आणि तो अशा परिस्थितीमध्ये आला ज्यावेळेस दोन बहिणी होत्या अगदी अंतःकरणामध्ये भग्न He हृदय came झाल्या at a होत्या. situation where there were mourners over there. I told you that there are some, in the Jewish tradition, they have to hire mourners, professional mourners to come over there. आणि त्या ठिकाणी सर्व शोक करणारे होते. जसं मी अगोदर तुम्हाला सांगितलं की यहुदी संस्कृतीमध्ये लोक काय करत होते की लोकांना ते व्यावसायिक होते, त्यांना आणत होते त्या ठिकाणी शोक करण्याकरिता. But Jesus comes in that situation with the promises that are beyond our imagination. परंतु येशू ख्रिस्त त्या परिस्थितीमध्ये तो आपल्या कल्पने पलीकडेही अभिवचन त्याचे आहेत. Jesus brings us the promise about death. आणि येशू ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये अभिवचन Martha अंत meets मरणामध्ये. Jesus and Jesus tells her that her brother will rise again. येशू ख्रिस्ताला मार्था भेटते आणि येशू त्याला म्हणतो की तुझा भाऊ पुन्हा उठेल. Here I believe that maybe Martha was attending our church, Emmanuel Church, Pune. मला असं वाटतं कदाचित मार्था जी त्या इमॅन्युअल मंडळी पुण्यामध्ये ती सभासद असेल. She said to Jesus that, yeah, I know that he will rise up on the resurrection day. आणि ती म्हटली होय मला माहिती आहे पुनरुत्थानाच्या दिवशी येशू तो उठेल. But Martha, you don't have to wait for that future event. परंतु मार्था त्या भविष्याच्या घटनेकरिता त्याला थांबायची गरज Because नाही. the greatest promise in the New Testament says that Jesus, the resurrection, is right there. परंतु नवीन कराराचं सर्वात मोठं अभिवचन आहे की येशू ख्रिस्त पुनरुत्थान अगदी त्या ठिकाणी It tells उपस्थित that you don't आहे. have to wait for the future event of resurrection. आणि तो म्हणतो पुढे तुला भविष्यामध्ये पुनरुत्थानाच्या If you घटनेसाठी believe थांबायची in गरज me, नाही. जर तू माझ्यावर विश्वास If you ठेवला, believe in what I say, जे मी बोलतो त्याच्यावर जर तू if you विश्वास believe in my ठेवला, power, माझ्या सामर्थ्यावर तू you विश्वास ठेवला, shall see the glory of God. तू देवाचा गौरव The पाहशील. glory of death defeating, the glory of life-giving power. आणि मरणाला हरवणार गौरव आणि मरणाला जीवन देणारा विजय तू The पाहशील second promise गौरवाचा. that Jesus gave in that time of hopeless situation was this. आणि दुसरं अभिवचन आशाहीन परिस्थितीमध्ये येशूने दिलं ते हे The promise about deliverance. सुटकेचं अभिवचन. Jesus goes on to promise Martha that every person who places true faith in Jesus will never experience death. आणि येशू ख्रिस्त मार्ताला सांगत की जो कोणी येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवेल त्या अभिवचनावरती
तो कधीच मरणाला तोंड देणार नाही. Jesus said to the disciples, let us go and wake up Lazarus. येशू ख्रिस्त शिष्यांना म्हटलं, चला लाजरस झोपलाय, आपण त्याला झोपेतून Probably the उठवू. disciples thought that Jesus is so filled with sorrow that he does not understand that Lazarus is dead. आम्ही शिष्यांना वाटलं असेल की येशू ख्रिस्त दुःखाने इतका व्याकुळ झालेला आहे की त्याला कळत नाही की लाजरस मेलेला आहे. But here we see that Jesus is giving a promise about the deliverance from the second death. आणि येशू ख्रिस्त या ठिकाणी अभिवचन देतो. आपण पाहतो की मरणातून सुटका आहे, जे दुसरे मरण आहे. Every believer, every person of the earth has to die a natural death. आणि प्रत्येक विश्वासणार किंवा या जगातील कोणी व्यक्ती असेल त्याला नैसर्गिक मरणाला What तोंड द्यावंच Jesus meant over लागतं. here is that Lazarus does not have to face the second death. या ठिकाणी येशू म्हणत आहे की लाजरसला दुसऱ्या मरणाला तोंड द्यावं लागणार नाही. He changed the terminology, definition of death. आणि आपण पाहतो जी व्याख्या आहे मरणाची त्याला त्याने बदलून He said that he टाकलं. is still sleeping. तो म्हटला तो अजून झोपलेला Romans आहे. chapter 6 verse 23, the word of God says, for the wages of sin is death. रोमकरास पत्र 6 अध्याय 23 वचनामध्ये म्हटलं, हे पापाचं वेतन मरण. It means that when believers lay in their mortal body, they are not dead, but they are sleeping. आपण पाहतो ज्या विश्वासणारे मर्त्य शरीरामध्ये मरतात याचा अर्थ ते मेले नाहीत परंतु झोपले The आहेत. promise is the deliverance from the second death. आणि अभिवचन आहे की दुसऱ्या मरणातून आपल्याला सुटका आहे. The promise of deliverance from the hellfire. आणि आपण पाहतो नरकाचा जो अग्नी आहे त्याच्यापासून आपल्याला सुटका That आहे. is the promise that Jesus brings in this hopeless situation. आणि हे अभिवचन येशू ख्रिस्त आशाहीन परिस्थितीमध्ये आपल्याला देत आहे. They were promise of dependence. आणि त्यांना अभिवचन दिलं की तुम्ही अवलंबून राहू Jesus शकता. closed his words with Martha and he asked her a very important question. Believest thou this? In other words, he said, Martha, is your faith in me that in this situation still I can do a miracle? आणि येशू ख्रिस्त फार जवळचा असा प्रश्न तिला विचारत आहे, मार्था तुला विश्वास आहे का या परिस्थितीमध्ये देखील मी सुटका देऊ शकता? हा विश्वास तू ठेवू शकते का? So Jesus is wanting Martha to believe in him. मग येशूला असं पाहिजे की मार्थाने येशूवर विश्वास When we ठेवा. expect God to do a great breakthrough in our situation, we need to trust in him, we need to believe in him. आणि ज्यावेळेस आपण अपेक्षा करतो आपल्या जीवनामध्ये परमेश्वराने कोणी पुढे केले पाहिजे तर आपण अपेक्षा केली पाहिजे आणि त्याच्यावरती आपण विसरून राहिलं That पाहिजे, is भरोसा the ठेवला only पाहिजे. thing that Jesus expects from us. आणि ती केवळ एकच गोष्ट आहे, येशू आपल्याकडून अपेक्षा We need to करतो. believe in what Jesus can do in our lives. आपण विश्वास ठेवला पाहिजे आपल्या जीवनामध्ये येशू काय करेल. There are so many promises in the Word of God about how Jesus can change our situation into a situation of hope and blessing. आणि पुष्कळचे अभिवचन आपल्याला देवाच्या वचनामध्ये की आपल्या आशयहीन परिस्थितीमध्ये येशू आपल्याला कसं अभिवचन देतो आणि आपल्या जीवनामध्ये कसा परिस्थितीत बदल I आणतो. thank God that His promises are not just concerning death. आणि मी देवाचे आभार मानतो त्याच्या अभिवचन केवळ मरणाकरिताच नाही. Concerning our salvation, John 3:16 says that those who believe in Jesus Christ shall not perish but have eternal life. आणि तारणाबद्दल परमेश्वराचं अभिवचन आहे. यवनकृत सुवर्तमानाचा 3 अध्याय 16 वचनामध्ये जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. Concerning our sin, Jesus says, the Word of God says in Psalm 103 verse 12 that He has separated our sin as far as the east is from the west. आणि पापाबद्दल तो म्हणतो की स्तोत्रसंहिता 103 मध्ये 103:12 मध्ये त्याने आपले पाप पूर्वेपासून पश्चिमपर्यंत आपल्याला क्षमा केलेली आहे. In our loneliness, His promise is that He will never leave us nor forsake us. आणि Hebrews 13:5. आपल्या एकटेपणामध्ये तो म्हणतो मी तुम्हाला सोडणार नाही, मी तुम्हाला टाकणार नाही. And there are so many promises that are there concerning every area of our life. आपल्या जीवनातील प्रत्येक परिस्थिती किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याने आपल्याला अभिवचन दिलेलं Paul says आहे. that these promises are yes and amen. पाऊल म्हणतो हे अभिवचन आपल्यासाठी होय व आमेन Only आहेत. thing that if we could believe in those promises, we shall see the breakthrough in our lives. केवळ हेच करायचं आपल्याला त्याच्या अभिवचनावरती विश्वास ठेवायचा आणि आपल्या जीवनामध्ये तो कोंडी पुढे आणायला You आपला may, विजय देईल. you may say that I am not a believer. तुम्ही म्हणता अहो मी तर विश्वासणार नाही. You may say that I am still a non-Christian. तुम्ही म्हणता अजूनही मी ख्रिस्ती इतर व्यक्ती आहे. There is a promise for you. तुमच्यासाठी देखील अभिवचन John आहे. chapter 6 verse 37, Jesus said that all that the Father giveth me shall come to me, and him that cometh to me I will no way cast him out. यवनकृत सुवर्तमानाचा 6 अध्याय 37 वचनामध्ये येशू ख्रिस्त म्हणतो की पित्याने मला जे सर्व दिलं आहे मी त्यांना कधीच माझ्यापासून घालून देणार नाही. The promise of dependence. आणि अभिवचन त्याच्यावरती अवलंबून The राहणं. promise of dependence upon the promises of God. देवाच्या अभिवचनावरती अवलंबून राहण्याचं अभिवचन. When we trust in him, ज्यावेळेस आपण त्याच्यावरती no भरोसा matter who ठेवतो. we are in our lives, हरकत नाही आपल्या जीवनात no आपण matter कोण what आहोत. situation we are in our lives, हरकत नाही आपण कोणत्या we जीवनातील need to परिस्थितीतून take चाललो God at His आहोत. word and believe in the promises that God has given to us. आपण परमेश्वराने जे अभिवचन दिलं त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे आणि पुढे वाटचाल केली There is पाहिजे. no situation, there is no hopeless situation in your life to which there is not a promise in the word of God. आणि अशी कोणती जीवनामध्ये तुमच्या परिस्थिती नाही, आशेन परिस्थिती नाही की त्याला तुम्हाला देवाचं अभिवचन नाही. Thirdly,
the incredible power of God. God was shown through Jesus Christ. आणि तिसरी गोष्ट आपण पाहतो अतुल्य सामर्थ्य परमेश्वराचं येशू ख्रिस्ताद्वारे. Jesus enters into the hopeless situation. येशू ख्रिस्त प्रवेश करतो त्या आशेन He परिस्थितीमध्ये. gives promises, तो अभिवचन देतो, but he does not stop over there. परंतु त्या ठिकाणी तो थांबत He नाही. is there to see that the situation is changed. आणि तो पाहतो की जोपर्यंत आपली परिस्थिती बदलत नाही तो आपल्या बरोबर आहे. Here we see that when Jesus was there at Bethany, verse 39, it says that Jesus said to take away the stone. Martha said, the sister of him said that it is stinking because it had been dead for 4 days. आपण पाहतो 39 वचनामध्ये मार्थेला ज्यावेळेस येशू ख्रिस्त म्हटला ती धोंड काढा त्यास ती म्हणाली त्याला दुर्गंधी येत असेल. In this kind of situation, Jesus entered in that place. पहा अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी येशूने प्रवेश केला. Totally no hope for Lazarus to come out of the grave in human viewpoint. मानवी दृष्टिकोनातून पाहिलं की पूर्णतः आशा नव्हती की त्या कबरेतून लाजर बाहेर येईल. But Jesus entered that hopeless situation through human viewpoint with the power of God. आणि येशू ख्रिस्ताने त्या परिस्थितीमध्ये प्रवेश केला मानवी दृष्टिकोनातून देवाच्या सामर्थ्याने. No matter what situation you might be facing in your life this morning, आज सकाळी हरकत नाही तुम्ही कोणत्याही परिस्थितीला तोंड देत your असाल. hopeless situation might be a sickness. तुमची आशेन परिस्थिती कदाचित तुमचा Your आजार, hopeless situation might be a job that you have lost. तुमच्या आशेन परिस्थिती तुमची नोकरी आहे Your तुमच्याकडे आपली hopeless ती नाही. situation might be a financial crisis in your business. कदाचित तुमची आशेन परिस्थिती आहे की तुमच्या जीवनामध्ये आर्थिक अडचणी आल्या Maybe your आहेत. hopeless situation is a dysfunctional family. आणि तुमचे आशेन परिस्थिती की तुमची कुटुंब व्यवस्था ठीक Maybe your नाही. hopeless situation is a marriage that has been failed. आणि तुमच्या आशेन परिस्थिती की तुमचा विवाह तुटलेला आहे. Whatever situation it might be, काही परिस्थिती असू द्या, allow Jesus to penetrate that situation with the power of God. प्रभू येशू ख्रिस्ताला परवानगी द्या, वाव द्या की त्या परिस्थितीमध्ये त्या सामर्थ्याने कार्य His करण्याकरिता. incredible power was manifested in His compassion. आणि प्रभू आता त्याच्या कळवळ्यामध्ये त्याचं अतुल्य सामर्थ्य त्या ठिकाणी प्रगट झालं. Having spoke to Martha and Mary, आणि ज्यावेळेस तो मार्था आणि मरिया बरोबर the word of बोलला. God says in John chapter 11 verse 33, यान कृष्णवर्तमान 11 अध्याय 33 वचनामध्ये देवाचं वचन Jesus सांगतं, groaned in His spirit. आत्म्यामध्ये येशू व्याकुळ झाला. John chapter 11 verse 35, the word of God says that He was troubled. 11 अध्याय 35 वचनामध्ये त्या ठिकाणी लिहिलंय की तो रडला. John chapter 11 verse 38, the word of God says that Jesus wept. 11 अध्याय 38 वचनामध्ये येशू रडला. This shows the compassion that was said, that was portrayed to the power of God. आपण पाहतो का हा कळवळा देवाच्या सामर्थ्यामध्ये त्या ठिकाणी दिसून येतो. Jesus was angry, and that's why He groaned over the unbelief of those who were weeping as if there is no hope around the grave. आणि त्या ठिकाणी येशू रडला यासाठी की ते लोक असे रडत होते की त्या कबरेच्या पलीकडे कुठली आशा नाही. He was troubled because he was shaken by the death of Lazarus and by the sorrow of the sisters. आणि त्या बहिणीच्या दुःख आणि लाजराचा मरण पावला त्यामुळे त्या ठिकाणी तो व्याकुळ झाला. And the word of God says that Jesus wept over there. आणि देवाचं वचन सांगतं येशू ख्रिस्त रडला त्या ठिकाणी. Jesus expressed emotions, त्या ठिकाणी आपण पाहतो येशू ख्रिस्ताने आपली भावना व्यक्त but केली. he never flowed in the emotions. परंतु त्या भावनेमध्ये तो वाहत गेला He नाही. was not under the bondage of the emotions. आणि भावनेच्या बंधनामध्ये तो नव्हता. As human being, we express emotions. आणि मानवी नात्याने आपल्या भावना आपण प्रकट करतो. But when we allow the emotion to control us, we are heading toward danger in our lives. परंतु ज्यावेळेस त्या भावनेला आपल्या जीवनामध्ये आपण ताबा घेऊ शकतो त्यावेळेस आपण धोक्याच्या Point over परिस्थितीत here is जातो. that though Jesus had the power, but in His compassion, He cared for Martha and Mary. प्रभू येशू ख्रिस्ताने त्या कळवळ्याच्या सामर्थ्यामध्ये त्या मार्था आणि मरियाची काळजी होती. Hebrews chapter 4 verse 15 to 16, we see that our high priest who can sympathize with our weaknesses because he has gone through every situation, even the sorrowful situation, even the death of the friend, he has gone through it and he can understand the situation in our lives. इब्रिकर्स पत्राचा 14 अध्याय 15 आणि 16 वचनामध्ये आपण पाहतो की येशू ख्रिस्ताला आपल्यासाठी सहानुभूती आहे. जरी आपला मित्र मेला असेल तरी त्या परिस्थितीतून देखील येशू गेलेला आहे आणि त्याला सहानुभूती आहे. 1 Peter 5:7, the word of God says that He cares for our problems and difficulties in our lives. पहिले पेत्र्याचा 5 अध्याय 7 वचनामध्ये म्हटलंय की आपल्या जीवनामध्ये ज्या अडचणी आहेत त्याच्या बद्दल त्याला काळजी आहे. 2 Corinthians 12:9, the word of God says His grace is sufficient for us in our time of trouble. दुसरे करंथीकरास पत्राचा 12 अध्याय 9 वचनामध्ये लिहिलं की त्याची कृपा पुरेशी आहे आपल्या त्रासामध्ये. Philippians 4 verse 6 to 7, the word of God says that every issue of care, everything that you care about should be made an issue of prayer when we present it in the hands of the फिलिप्पिकरास Lord. पत्राचा 4 अध्याय 6 आणि 7 वचनामध्ये म्हटलंय कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका परंतु आपली मागणी आभार प्रदर्शनासह परमेश्वराला कळवा. Jesus, who is the man of authority, is full of the power
power of God is not indifferent with our problems, with our difficulties, with our sickness and sorrows. प्रभू येशू ख्रिस्त ज्याच्यामध्ये सामर्थ्य आहे, ज्याला कळवळ आहे, आपल्या जीवनामध्ये दुःख संकट येतात त्यावेळेस तो आपल्या बरोबर भेदभाव करत Your नाही. near and dear may not understand your problems. तुमच्या जवळचे जे प्रियजन आहेत त्यांना कळणार नाही की तुमची समस्या But काय my आहे. Jesus can understand every situation that you go through in your life. परंतु माझ्या येशूला प्रत्येक परिस्थिती समजते, ज्या परिस्थितीत तुम्ही जात आहात. The second power, we see that his incredible power was manifested in his connection. आपण पाहतो त्याचा अतुल्य सामर्थ्य त्या ठिकाणी प्रगट झाला, जो संपर्क त्यांच्या बरोबर त्याचा In Gospel होता. of John 11 verse 41 to 42, we see that he is talking to God. आपण पाहतो योहान ख्रिस्ती वर्तमानाच्या 11 अध्याय 41-42 वचनामध्ये तो देवाशी बोलत He आहे prayed an audible prayer to Jesus, to God the Father. आणि लोकांना ऐकू जावे अशी त्याने स्वर्गीय पित्याकडे प्रार्थना Now, was there केली. any need for him to pray audibly? आणि काय कारण होतं त्याने लोकांना ऐकू यावे अशी प्रार्थना करायसाठी. Let us know that he does not do anything according to his own will. आणि आपण समजून घेऊया की येशू ख्रिस्त स्वतःच्या इच्छेने काहीच करत Though he नाही. had all the power, all the authority, but John chapter 5 verse 19, he said that everything he does is what he sees his Father doing in आणि heaven. तरी त्याच्याकडे तो अधिकार होता, सामर्थ्य होता, तरी योहान ख्रिस्ती वर्तमान 5 अध्याय 19 वचनामध्ये तो म्हणतो जे काय पिता करतो ते पाहतो आणि तेच मी करतो. And if Jesus could talk to the Father, even every person on the face of the earth, every believer, no matter who you are, we can talk to the Father. जर येशू ख्रिस्त पित्याबरोबर बोलू शकतो तर या भूतलावरती तुम्ही कोणी व्यक्ती असा विश्वासणारे असा कोणी पण असा तुम्ही देवाशी पित्याशी बोलू शकता. 2 Peter chapter 1 verse 4, the word of God says such precious promises we have received from the Lord that in our time we can escape our corruption and become divine partakers of the nature of God. दुसरे पेत्र याचा पहिला अध्याय 4 वचनामध्ये म्हटलं आहे की आपण त्या स्वर्गाचे वाटेकरी होऊ शकतो. So if Jesus knew the will of God, we can know the will of God. जर येशूला देवाची इच्छा काय माहिती तर आपल्याला देखील माहिती होऊ If शकते. Jesus could speak to the Father, we can also speak to the Father. जर आपण येशू पित्याबरोबर बोलू शकतो तर आपण देखील बोलू If शकतो. Jesus receives strength from the Father, we can receive strength from the जर Father. येशू ख्रिस्ताला पित्यापासून ताकद बळ मिळाले आपल्याला देखील ती प्राप्त Thirdly, होऊ we see that शकते. his incredible power were manifested in his control. आणि आपण पाहतो तिसरी गोष्ट त्याचा अतुल्य सामर्थ्य प्रकट झालं, त्याच्या नियंत्रणामध्ये सगळं होतं. Jesus groaned, Jesus wept. आपण पाहतो त्या ठिकाणी येशू ख्रिस्त व्याकुळ झाला, येशू ख्रिस्त As I रडला. told you, he was not under the control of his emotion. मी तसं सांगितलं की तो भावनेच्या नियंत्रणामध्ये नव्हता. He commanded the stone to be rolled away. आणि त्याने आज्ञा केली की तो धोंड काढा. Even after Martha said that he's been dead for 4 days, he said that still the stone will rolled away. आणि मार्था म्हटली 4 दिवस झाले त्याला दुर्गंध येत असेल तरी देखील तो म्हटला ते धोंड काढा. And the word of God said, a living man, a man who was sleeping according to Jesus' terminology, came out walking from the grave. आपण पाहतो येशू ख्रिस्ताने शब्द प्रयोग केला की जो व्यक्ती झोपलेला आहे आपण पाहतो त्या कबरेतून तो उठून बाहेर आला. The psalmist says that in Psalms 88 that can a dead man praise God? स्तोत्रसंहिता 88 मध्ये म्हटलं आहे की एखादा मृत व्यक्ती परमेश्वराची स्तुती करू शकतो का? Yes, a dead man may not be able to praise God. होय, मृत व्यक्ती परमेश्वराची स्तुती A करू dead शकत man may नाही. not be able to obey God. मृत व्यक्ती परमेश्वराचं आज्ञापालन करू शकत A dead नाही. man may not be able to come out of the grave walking. मृत व्यक्ती कबरेतून चालत बाहेर But येऊ शकत Jesus said that नाही. Lazarus is not dead. परंतु येशू म्हटला लाजरस मेला He नाही, is sleeping. तो झोपला आहे. And that's why we see that at the command of Jesus, Lazarus started walking out of the grave. आणि आपण पाहतो की येशू ख्रिस्ताने आज्ञा केली, शब्द बोलला आणि लाजर त्या कबरेतून बाहेर चालत आला. The word of God said that he is so powerful that he can do things beyond our imagination, beyond our thoughts. त्याच वचन सांगतं परमेश्वराचं वचन इतकं सामर्थ्यशाली आहे, आपल्या कल्पनेपलीकडे हे ते कार्य करतं. Ephesians 3:20, the word of God says, इफिसकरस पत्र याचा 3 अध्याय 20 वचन. if he can speak and the world appears, he can take care of your hopeless situation in your life. तो बोलला आणि सर्व जगाची निर्मिती केली तर तुमच्या आशीन परिस्थितीचा देखील तो ताबा घेऊ If शकतो, कार्य he करू can शकतो. speak and the trillions of stars begin their rotation in the space, he can speak in your hopeless situation and bring you out of that hopeless situation. आपण पाहतो ज्यावेळेस तो बोलला त्या ठिकाणी तारे आणि ग्रह त्याच्या अवतीभोवती फिरू लागले तर तुमच्या परिस्थितीमध्ये देखील तो बोलू शकतो आणि तो कार्य करू If शकतो. he can speak to a pile of dust and create a human race from that, he can speak into your hopeless situation and bring hope in that situation. तो त्या मातीशी बोलू शकतो आणि मानवाला तो निर्माण करू शकतो आणि मानवाचा वंश पुढे चालू शकतो तर तुमच्या परिस्थितीमध्ये देखील तो बोलू शकतो आणि कार्य करू शकतो. If he can walk on the waters, he can make you walk on the hopeless situation that you are going through in your life. जर तो पाण्यावर चालू शकतो तर तुमच्या जीवनामध्ये जी आशाहीन परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर तो तुम्हाला चालण्याकरिता सहायता करेल. If he can conquer sin on a borrowed cross and defeat death in a borrowed tomb, he can help you to come out of your hopeless situation, no matter how worse it might be. आणि आपण पाहतो की ज्या वधस्तंभावरती गेला तो त्याचा नव्हता, ज्या कबरेमध्ये तो गेला तर त्याच्या नव्हती तरी देखील त्याच्यावर त्याने विजय मिळवला. तुमच्या ही आशाहीन परिस्थितीमध्ये तो तुम्हाला सहाय्य करेल And I विजय believe
believe that as we hold on to the promise of God, we can come out our hopeless situation by the supernatural power of God. माझा विश्वास आहे जर आपण देवाच्या अभिवचनाला धरून राहिलं तर तुमच्या आरक्षण परिस्थितीमध्ये तुम्ही बाहेर येताल, परमेश्वर तुम्हाला सहाय्य करेल. Allow Him to walk in your situations. त्याला तुम्ही परवानगी द्या, वाव द्या तुमच्या परिस्थितीमध्ये And you will see the येण्याकरिता. breakthrough in your situation this morning. आज सकाळी तुमच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला ती कोंडी फोडी मिळेल, विजय Maybe मिळेल. this morning you are going through situations that are beyond your control. आज सकाळी कदाचित तुम्ही अशा परिस्थितीमध्ये जात असाल ती तुमच्या हाताबाहेर गेली असेल, तुमच्या नियंत्रणामध्ये Maybe नसेल. you might be having a physical ailment that seems to be increasing day by day. कारण ती तुमच्या शरीरामध्ये काही व्याधी असेल, तुम्हाला असं वाटत असेल की दिवसेंदिवस ते वाढत चालला आहे. Maybe you are living in sorrow over the death of the beloved ones. कदाचित तुमच्या प्रियजन मरण पावले, त्यामुळे त्या दुःखामध्ये तुम्ही आहात. Whatever situation it might be in your life, काही परिस्थिती असं तुमच्या जीवनामध्ये हरकत नाही. bring it to Jesus. येशूकडे घेऊन ती या. Bring it to Jesus. येशूकडे ती घेऊन या. When we bring it to Jesus, ज्यास आपण ती घेऊन येशूकडे येतो, you will see the difference in that. त्याच्यामध्ये तुम्ही पाहाल की नक्कीच बदल Just होईल. have faith in God. देवावर पहिला Your विश्वास ठेवा. situation may not change, तुमची परिस्थिती कदाचित बदलणार नाही, but God is still at work in that situation. परंतु त्या परिस्थितीमध्ये देखील प्रभू कार्य करत And the आहे. Lord will help you to watch His glory and His name to be glorified in that situation. त्या परिस्थितीमध्ये परमेश्वर तुम्हाला दाखवून देईल, त्याच्या नावाचं गौरव होईल आणि त्याचं नाव उंचावलं He जाईल. knows what you are going through in your life. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कोणत्या परिस्थितीतून जात आहात त्याला माहित आहे. He is the only person you can trust Him. आणि तो केवळ एकच व्यक्ती आहे ज्याच्यावर तुम्ही भरोसा ठेवू The dead शकता. Lazarus could be alive after 4 days. Your hopeless situation is far better than that situation, and God will help you to rise above your hopeless situation by the supernatural power of God. आणि लाजरस 4 दिवस झाले होते, मरण पावला होता. त्या परिस्थितीमध्ये येशू ख्रिस्ताने त्याला जीवन दिलं. तुमची आशाहीन परिस्थिती आहे, त्याच्यावरती जर तुम्ही येशूवरती भरोसा ठेवाल तर त्या परिस्थितीतून तुम्हाला बाहेर निघण्याकरिता तो सहाय्य करेल, त्याच्यामधून तुमची तो उभारणी करेल. Wherever you are at your home, आज तुमच्या घरात तुम्ही जिथे कुठे असाल, just do your hand like this and lift your situation to God. आणि तुमचे हात असे करा आणि तुमची परिस्थिती प्रभूच्या हातात द्या. This is the symbol of lifting your situation to God. आणि हे चिन्ह दाखवते की तुमची परिस्थिती तुम्ही प्रभूच्या हातात देत And when you आहात. lift that situation and hand it in God's hand, ज्यावेळेस तुमची परिस्थिती तुम्ही उंच करता, प्रभूच्या हातात देता, God with His supernatural power, with His promise, and with His power will see you, help you to go through that situation and rise up above every hopeless situation. परमेश्वर त्याच्या अलौकिक सामर्थ्यामध्ये तुम्हाला सहाय्य करेल तुमच्या प्रत्येक परिस्थितीतून जाण्याकरिता, आणि त्या परिस्थितीतून तुम्हाला जात असताना तो तुम्हाला सहाय्य आणि मदत करेल. What a wonderful word we have received this morning. आज सकाळी किती अद्भुत देवाचं वचन आपण ऐकलं आहे. Jesus Christ Prabhu- is ready to be with you even in your hopeless situation. प्रभू येशू ख्रिस्त तयार आहे तुमची किती आशेन परिस्थिती असली तरी त्याच्यामध्ये येण्याकरिता. Why? त्याचं कारण काय? Because he was friend of Lazarus. कारण तो लाजरचा मित्र होता. Lazarus was his friend. लाजर त्याचा मित्र होता. So Jesus Christ is your friend today. मग आज येशू ख्रिस्त तुमचा मित्र And आहे he is willing to touch you and help you. आणि तो तयार आहे तुम्हाला स्पर्श करायला, मदत करायला. No matter how hopeless situation you may be having now. आणि मग आता तुमची हरकत नाही की जी आशेन परिस्थिती असेल, And you can confess this. तुम्ही हे कबूल करू शकता. कोण मित्र येशुवानी सारे ओझे वाया, सर्व दुखे तो ऐकूनी सहाय्य करी सोसाया. त्याकडे कधी न जाता आम्ही अवमानितो, शांती खरे हरवूनी शोक किती करीतो. मोह असले की चिंता काही दिसे त्रासाया. धैर्य नच सुटू देता जा प्रभूला सांगाया. सर्व दुबळ्यास पाहे चित्तवृत्ती जाणतो. मित्र प्रिय जैसा आहे हात धरी म्हणतो. कष्टी
जरी श्रमले खांब जड वाहया त्यासही उपाय केले जा प्रभूला सांगाया मित्र जरी तुझ माने जा प्रभूला सांगाया तोची सखा सर्वांहूनी सिद्ध अंगीकाराया. Gracious, loving Heavenly Father, कृपळ प्रेमळ स्वर्गीय पित्या, we thank you for your love. तुझ्या प्रीतीबद्दल आम्ही आभार मानतो. We thank you that you love us, आभार मानतो तू आमच्या प्रीती करतो. and because of your love, प्रभू तुझी प्रीती आमच्यावर असल्या you have कारणाने sent your only begotten Son, Jesus Christ, on the face of the earth. या भूतलावरती तुने आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त याला पाठवलं. And Lord, we thank you प्रभू आम्ही तुझे आभार मानतो. because Jesus took all our sin, sickness, and weakness, and all our difficulties on his shoulder and went on the cross of Calvary. आभार मानतो येशू ख्रिस्ताने आमचे सर्व पाप, आमचे सर्व आजार, आमचे सर्व अशक्तपणा, आमचे सर्व रोग त्याच्या खांद्यावरती घेतले आणि वधस्तंभावर आपला प्राण दिला. All our hopelessness he took on the cross of Calvary कॅल्वरीच्या वधस्तंभावर आमची सर्व आशाहीन परिस्थिती त्याने घेतली and shouted from Calvary, आणि कॅल्वरीवर तो मोठ्याने बोलला, "It is finished." पूर्ण झाला आहे. Lord, we thank you for the great work that Jesus Christ has achieved on behalf of us. प्रभू आमच्या वतीने प्रभू येशू ख्रिस्ताने ही महान गोष्ट मिळवली, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. We thank you that he has offered his friendship to us. आम्ही आभार मानतो त्याची मैत्री त्याने आम्हाला दिली आहे. Lord, help us that we may cling to the Lord Jesus Christ. प्रभू मला सहाय्य कर की आम्ही येशू ख्रिस्ता बरोबर जुडलेले राहू. That we may not always think about our problems, about our hopelessness, or about our difficulties, about trials and troubles. प्रभू आम्ही नेहमी हा विचार करत बसू नये की आमच्या जीवनामध्ये किती त्रास आहेत, संकट आहेत, आशाहीन परिस्थिती आहे, कठीण गोष्टी आहेत. But in spite of all these, हे असताना तरी देखील we can still say, आम्ही तरी देखील म्हणू शकतो Jesus Christ is my friend. येशू ख्रिस्त माझा मित्र आहे And we will hear his voice आणि आम्ही त्याची वाणी ऐकू. as his friend Lazarus, who was dead, has heard his voice. जसं त्याचा मित्र लाजर मेला होता, परंतु त्याने येशूची वाणी ऐकली. Lazarus, come out. लाजर बाहेर ये. Nana, come out of this situation. ना या परिस्थितीतून बाहेर ये. You can take your name. तुम्ही तुमचं नाव घेऊ Lord, शकता. we take our name and say, प्रभू आमचं नाव घेऊन आम्ही म्हणतो, we hear the voice of Jesus. आम्ही येशूची वाणी ऐकतो. Thank you, God, for speaking to us. प्रभू आमच्याशी बोला, आभार मानतो. Let your Holy Spirit convict us प्रभू तुझा पवित्र आत्मा मला खात्री करू दे and give us strength, ability, and power to trust the Lord Jesus Christ. आम्हाला ते पात्रता, क्षमता, ते सामर्थ्य येशू ख्रिस्तावरती भरोसा ठेवू शकू. In Jesus' precious name we pray. येशूच्या मूल्य नावाने मी प्रार्थना करतो. Amen. आमेन. Now the grace of God, the love of the Lord Jesus Christ, and the coming of the Holy Spirit be with us all from now and forevermore. Amen. Amen. We're going to sing a birthday song. Those who are going to celebrate their birthdays and wedding anniversary this week. आम्ही तुमच्यासाठी वाढदिवसाचं गीत गाणार आहोत, ज्या या आठवड्यामध्ये त्यांचा लग्नाचा आणि वैयक्तिक वाढदिवस साजरा करतात. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to everyone. Happy birthday to you. Happy anniversary to you. Happy anniversary to you. Happy anniversary those who are married. Happy anniversary to you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless all of you. Happy birthday to you. Happy anniversary to you. Loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय पित्या, we thank you those who are going to celebrate their personal birthday and wedding anniversary this week. आभार मानतो जे त्यांचा वैयक्तिक वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस या आठवड्यात साजरा करत Give आहेत. them many more personal birthday in their personal life, wedding anniversary in their marital life. तो त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये अधिक वाढदिवस दे, वैवाहिक जीवनात अधिक वाढदिवस. Fill their lives with all your
heavenly blessings. तुझ्या स्वर्गीय आशीर्वादाने त्यांचं जीवन तू Let भर. your strength, health, wisdom, and knowledge and power be a part of their life. शक्ती ज्ञान शहाणपण तुझं सामर्थ्य त्यांच्या जीवनात वाटा होऊ दे. As you are blessing them, O Lord, देवा त्यांना तू आशीर्वाद देत असताना प्रभू make them a channel of blessing to others. इतरांसाठी आशीर्वादाचं माध्यम We कर. commit them in your holy hands. ज्या पवित्र हातात आम्ही त्यांना देतो. In Jesus' precious name we pray. येशूच्या मूल्यवान नावाने ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. Let's meet one another, greet one another, and exchange the love of God with one another. एकमेकाला भेटूया, देवाच्या प्रीतीची सहभागिता करूया. God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देव.